नमस्कार. गीतांटी स्वाती जेम्स या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, प्रत्येक व्यक्तीमध्ये 3 गुणांचा वास असतो. हे 3 गुण कोणते? तर सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. या 3 पैकी सत्वगुणाचं प्राबल्य असेल तर ती व्यक्ती गुणांची खाण समजली जाते आणि याच्या अगदी उलट जर तमोगुण अधिक असेल तर ती व्यक्ती दोषांचा आगर आहे असं मानलं जातं. पण पुन्हा कुणी व्यक्ती 100% सत्वगुणी किंवा 100% तमोगुणी नसते, तर ते गुणदोषांचं कॉम्बिनेशन असतं. याच कॉम्बिनेशन मध्ये पुन्हा गुणदोषांचं पर्सेंटेज हे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. हे कशावरनं? तर एखादी वाया गेलेली व्यक्ती असेल, अगदी जिचं काहीही होऊ शकत नाही, अशा व्यक्तीमध्ये सुद्धा आपल्याला एक तरी लपलेला गुण आहे असं कधीतरी समोर येतच. त्याच वेळी एखादी व्यक्ती ही इतकी सर्व गुणसंपन्न असते ना की अगदी रत्नांचं अख्खं भांडारच म्हणता येईल. मंडळी, तुमची उत्सुकता आता मी यापुढे आणखी फार ताणत नाही. आज आपल्याकडे अशी एक कन्यका आलेली आहे की जिच्याशी मी गप्पा मारणार आहे आणि आपण या गप्पांचा आस्वाद घेणार आहोत. आणि त्यानंतर तुम्ही जर हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर व्हिडिओ संपल्यावर तुम्हाला हा दिलेल्या वेळात सार्थक झालाय अशी नक्की भावना तुमच्या मनात येणार आहे आणि ह्याची 100% खात्री मी आता या व्हिडिओच्या सुरुवातीलाच देतेय. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी नक्की पहा. ओळख नवदुर्गांची या मालिकेअंतर्गत आजची आपली पाहुणी आहे भार्गवी सागर तांदळे. भार्गवी ही ब्रँड स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम करते आणि गेली 10 वर्ष भार्गवी या क्षेत्रात आहे. भार्गवी, तुझं या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. धन्यवाद. थँक्यू. मंडळी, भार्गवीनं पुणे युनिव्हर्सिटीमधून MA इकॉनॉमिक्स केलंय. बेलिंकर इन्स्टिट्यूट मुंबईची त्यांच्याकडे तिनं PGDM इन मीडिया अँड एंटरटेनमेंट बिझनेस हे पूर्ण केलंय आणि सध्या भार्गवी MBA इन मार्केटिंग करतेय आणि स्ट्रॅटेजिक ब्रँड मॅनेजमेंट हे मिकाकडे अहमदाबाद मध्ये त्यांच्याकडे तेही ती आता शिक्षण घेते आहे. आणखी मंडळी, तुम्ही हातातलं काम बाजूला ठेवून आणि कान टवकारून ऐकावं असं आता मी तुम्हाला काही सांगणार आहे. इतक्यात 1-2 वेळा मी काही जे भार्गवीशी बोलले आणि मग मी फुलस्केप कागद घेतला अक्षरशः आणि पेन घेऊन सरळ यादीच लिहून काढली. तुम्हाला वाचूनच दाखवते ना तसं. अष्टपैलू, ऐका हा. अष्टपैलू, बुद्धी संपन्न, ऑलराऊंडर, व्हर्सिटाईल, कलासक्त, क्रीडाप्रेमी, हरहुन्नरी, कला विलास मंडिता, बहुविध बुद्धिमत्तेचा प्रसाद लाभलेली, रसपूर्ण जीवनानुभव घेणारी, बहुआयामी, अनुभव समृद्ध, संवेदनाशील आणि जागरूक नागरिक, समाजाभिमुख, फोकस्ड, निर्धारी, कौटुंबिक नातेसंबंध जपणारी अशी एक स्त्री, अशी एक आई आणि एक व्यावसायिका, अशी ही आजची आपली पाहुणी भार्गवी. बापरे, कठीण आहे भार्गवी. मी नुसतं वाचता दमली आहे आणि हे सगळे विशेषण पदव्या ह्या मीच तुला दिलेल्या आहेत. पण तरीही हे सांगता म्हणजे मी दमली आहे. तर मी हे कशावरून म्हणतेय बरं? तर चला आपण आता भार्गवीशी गप्पा मारूयात आणि तिचं व्यक्तिमत्व आपल्याला कितपत उलगडतंय ते पाहूयात. तर खरं आपण जास्तीत जास्त जाणून घेऊयात आता माझ्या आणि भार्गवीच्या गप्पा. भार्गवी, तू सध्या ब्रँड स्ट्रॅटेजिस्ट म्हणून जे काय काम करतेस असं मी सुरुवातीला प्रेक्षकांना सांगितलं, पण या व्यतिरिक्त तुझी आयडेंटिटी काय म्हणून समोर यावी असं तुला वाटतं? तसं बघितलं तर तुम्ही माझी आयडेंटिटी खूपच मोठी पण खरं सांगितलंय. मी तिखट मीठ लावणार बोलणारी नाहीये, त्यामुळे मला जे अनुभवलं मी तुझ्याबद्दल, तुझ्या बोलण्यातनं मला जे तुझं व्यक्तिमत्व उलगडलं ते मी शॉर्ट मध्ये एक सारांश लेखन केलेलं आहे. बापरे, खूपच मोठी जबाबदारी तुम्ही मला दिली. पण हो, म्हणजे माझं व्यक्तिमत्व बाहेर येण्यासाठी आपल्या गप्पा तर होतातच, पण त्याच्यामध्ये मला असं वाटतं की ही सुरुवात खूप आधीपासून होते. म्हणजे लहानपणीपासून मला एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये प्रचंड रस असायचा. अभ्यासा व्यतिरिक्त
वक्तृत्व असेल किंवा कला विषयीचे नाटक किंवा अशा काही स्पर्धा असतील ज्याच्यामध्ये कविता लेखन, कविता वाचन, त्यानंतर नाट्य वाचन, अशा काही स्पर्धा असतील, तर या सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये मला माझ्या आईनी, तिच्याच बरोबर माझ्या आजीनी, म्हणजे आईची आई खूप प्रोत्साहन दिलं. तशा वेगवेगळ्या संधी जेव्हा असायच्या, जेव्हा आंतरशालेय शाळांचे काही स्पर्धा असायच्या, तेव्हा सगळीकडे ठिकाणी सगळ्या गोष्टींमध्ये भाग घ्यायला खूप प्रोत्साहन दिलं. आणि त्याचबरोबर म्हणजे शाळा, अभ्यास, घरचा अभ्यास, दप्तर लावणे, दुसऱ्याच्या शाळेत जाणे, संध्याकाळी काय ग्राउंडवर चालतं, एवढं पुरतं सीमित नव्हतं तुझं. हो, म्हणजे रादर त्याच्यापेक्षा जास्त प्राधान्य माझ्या इकडे म्हणजे 50% पण नाही, 70% 30% एवढं. अगदी. तर त्याच्यामुळे माझ्या आई आणि आजीनी तर मला खूप प्राधान्य, घरच्या सगळ्यांनीच दिलं, पण त्याही पेक्षा जास्ती माझ्या शिक्षकांनीही मला याच्यामध्ये खूप सपोर्ट केला. म्हणजे माझ्या पूर्ण ह्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजचा पाया माझ्या शाळेनी, त्याचा खूप महत्वाचा भाग आहे. ज्ञानप्रबोधिनीमध्ये मी होते, तर तिकडे प्राचार्य विवेक पोंक्षे आहेत, तर त्यांनी माझ्यातल्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज बद्दलचं पॅशन हे खूप जाणून घेतलेलं होतं आणि त्यांनीही मला तशा संधीमध्ये प्रोत्साहन दिलं. त्याच्याबरोबर सगळ्या शिक्षक, एवढंच नाही तर मित्रमैत्रिणींनीही मला या सगळ्या गोष्टींमध्ये खूप प्रोत्साहन दिलं. आणि तेव्हापासूनच मग मला अशा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये जास्ती रस होता अभ्यासापेक्षा आधी, आणि त्याला असं तुला एक हे मिळालं, वातावरण मिळालं आणि त्याच्यामध्ये छान प्रोत्साहनही मिळालं. त्याच्यामुळे आज माझं व्यक्तिमत्व हे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीशीच निगडीत जास्त. हो, पण म्हणजे जडण-घडण असा जो शब्द आहे, तर व्यक्ती जी घडते, म्हणजे अगदी दगडातनं शिल्प किंवा देवाची मूर्ती तयार होते, तर त्याच्या मागे म्हणजे जडण-घडण शब्दातनं जे येतं ते सगळं आता तू उलगडून सांगितलंस. आणि इथे कुठेही हे मी केलं किंवा इतरांना श्रेय द्यायचं पद्धत असते, ती 10वी-12वीच्या रिझल्ट नंतर मुलं सांगतात की या माझ्या यशामध्ये आई वडील आणि शिक्षकांचा वाटा आहे. एवढंच नाही तर तू आता मित्रमंडळींचा पण उल्लेख केलास की तुझं पर्सन टू पर्सनॅलिटी ह्या प्रवासामध्ये तुला म्हणजे सगळ्यांचं, आणि तू मोकळेपणाने कबूल केलंस की असं नाहीये की मीच कोणी, अहंकार कुठेही नाही जाणवला मला. नाही, वातावरण होतं म्हणून आज हे सगळं आहे. पोषक वातावरण वगैरे म्हणतात ना, ते नुसते शब्द नसतात, तर ते अगदी बरोबर, काय त्या अनुभवातूनच हे शब्द तयार झालेले. अगदी बरोबर. म्हणजे त्या वातावरणामध्ये मला खूप प्रोत्साहन मिळालं आणि आज मी जे करते ते त्याच्यामुळेच करते. येस, भारी. आणि शाळा कोणत्या स्पर्धांमध्ये वगैरे तू भाग घेतलास? तसं बघितलं तर जसं मी म्हणलं, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये वेगवेगळ्या ज्या वक्तृत्वाच्या स्पर्धा असतात, नाट्यछटांच्या स्पर्धा असतात, नाटकं असतात, गायन, वाचन, कविता लेखन, ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये स्पर्धांमध्ये मी भाग घेतला. म्हणजे मुसाफिरी केलेली आहे. हो, त्याच्या व्यतिरिक्त मी ऍक्च्युली माझ्या 6वी 7वी पासून 5वी पासून बास्केटबॉल खेळायचे. जवळजवळ माझ्या लग्नापर्यंत, लग्नानंतर थोडे वर्ष असंही मी खेळत होते. मला प्रचंड बास्केटबॉलही खेळायला आवडतो. त्याच्यामध्ये मी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय त्या स्तरापर्यंत पोहोचलेली आहे, त्या टीम्स बरोबर खेळलेली आहे. येस. सो असं बरंचसं काय काय केलंय. पण तरी मी आत्ताच तुला थोपवणार होते की थांब जरा, तू हे इतकं जे सांगितलंस ते माझ्या डोक्यात आधी मेंदूत रजिस्टर होऊ देत. म्हणून भार्गवी, तू हा जो आता तुझ्या शाळा कॉलेज पर्यंतचा प्रवास उलगडलास, पण कॉलेजच्या स्वच्छंदी आणि ह्या तुझ्या इतर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजच्या बरोबर आपण तेव्हा त्या एका फुलपाखरी वयात असतो आणि ते संपलं, शाळा कॉलेजचं शिक्षण आणि या तुझ्या ऍक्टिव्हिटीज हे संपलं की व्यक्ती आणखीन प्रगल्भ होते. फुलपाखरी वय मागे पडतं, तो काळ संपतो आणि थोडी प्रगल्भता येते. तर तू परवा काहीतरी तुझ्या सामाजिक कामांसंदर्भात सांगत होतीस, ते थोडं तपशिलात आम्हाला सगळ्यांनाच ऐकायला आवडेल. हो, नक्कीच. म्हणजे खरं तर लहानपणीपासून मी ते बघत गेलीये. सासरी सुद्धा सामाजिक कार्याची खूप बॅकग्राऊंड आहे. तर या सगळ्यामुळे थोडे संस्कार होतात, ते रुजू होतात. तर माझ्या साधारण कॉलेजच्या जीवनात, त्याच्यानंतरच्या जीवनामध्ये एक सेवा सहयोग नावाच्या संस्थेबरोबर मी बरंचसं काम केलं. सेवा सहयोग संस्थेबरोबर मी बरंचसं काम केलं. सेवा सेवक संस्थेच्या अंतर्गत माझ्या एक 10-12 मित्रमैत्रिणींना एकत्र करून आम्ही एक ग्रुप फॉर्म केला होता, ज्याचं नाव व्रत असं आम्ही ठेवलेलं होतं. तर त्याच्या नावापासूनच तुम्ही काहीतरी ठरवून केलेलं आहे. येस. आणि त्याच्या अंतर्गत आम्ही पर्वती पायथ्याच्या इकडची जी जनता वसाहत वस्ती आहे, तर तिकडे अगदी 5वी ते 10वी मुलांची एक अभ्यासिका म्हणा, किंवा अभ्यासिका म्हणजे आता ह्या MPSC UPSC परीक्षांमुळे जी परगावची मुलं पुण्यात राहतात, तर त्यांना ही टेबल स्पेस किंवा एक
शांततेनं अभ्यास करण्यासाठीची जागा, तर ही अभ्यासिका म्हणजे तसं नाही. अभ्यासिका म्हणजे जिकडे आम्ही मुलांना खरं तर त्यांच्या घरी जाऊन बोलवायचो, आम्ही त्यांचा अभ्यास घ्यायचो, त्यांना थोडं मार्गदर्शन करायचो, त्यांच्या आई वडिलांना तेवढा वेळ त्यांना देता यायचा नाही अभ्यासासाठी. आणि या मुलांना नाही म्हणलं तरी वस्तीतल्या मुलांना असं असतं की अरे शाळेत जातोय म्हणजे खूपच हेच खूप आहे. आणि बऱ्याच जणांना ते 10वी 12वी नंतर 8वी पासूनच सुरुवात होते की ते शिक्षणातनं बाहेर जातात. तर त्या अनुषंगाने आम्ही अभ्यासाची एक आवड निर्माण व्हावी, अभ्यासामध्ये त्यांना चांगले मार्क पडावेत, ह्या अनुषंगाने आम्ही एक 10-12 जणांचा माझ्या मित्रमैत्रिणींचा ग्रुप आम्ही तयार केलेला होता. माझ्या मित्रमैत्रिणींचा खूप सपोर्ट होता या सगळ्या. म्हणजे ज्या पालकांना, आता तू ज्या वस्तीचं नाव घेतलंस त्याच्यावरनं, की रोजीरोटीसाठी जिथे त्यांना पायाला चक्र लावून आणि दिवसभर घाम गाळायला लागतो, तिथे क्लासेस चे पैसे परवडणार नाहीत ह्याच्यासाठी एक झालं. आणि तू म्हटलीस की त्यांना चांगले मार्क पडतायत ना, तर ह्याच्यासाठी मुलं शाळेत जात आहे हेच जिथे पुरेसं आहे, तिथे आणखी चांगले मार्क मिळतात का हे तुम्ही मॉनिटर केलं? म्हणजे आम्ही त्यांचा अभ्यास घेतला, त्यांची शिबिरं घेतली, त्यांना निवासी शिबिरं घेतली. म्हणजे सिंहगडाच्या पायथ्यापाशी जाऊन आम्ही 3-4 दिवसाचं निवासी शिबिर घेतलं. कारण आता आजकाल सगळे छंद शिबिरांना म्हणजे असं सुट्ट्यांमध्ये घालतात, ते सो कॉल्ड पालक जे घालतात ते वेगळं, आणि हे तुम्ही स्वतःहून त्याच्यामध्ये. तर आम्ही स्वतःहून ते शिबिरं घेतली, त्याच्यामध्ये माझे सगळे मित्रमैत्रिणी तिकडे, त्यांचे घरातल्यांनी पण खूप सपोर्ट केला या सगळ्या ऍक्टिव्हिटीला. आणि मला सांगायला आता खूप आनंद होतो की त्या एक इन्फॉर्मल वातावरणाचं आम्ही ताईदादांपासून आता तिकडे एक 2 मजली अभ्यासिका सुरू झालेली आहे. पण मग आनंद नाही, नुसता अभिमान पण आहे. अभिमान तर आहे, पण आनंद जास्ती आहे, कारण की आज मुलांची कपॅसिटी, मी त्रयस्थ म्हणून म्हणू शकतो की हा अभिमानाची गोष्ट आहे. आणि तू जे आता म्हटलीस की तुम्हीही काहीतरी धडपड इतरांसाठी करताय कोणत्याही मोबदल्याच्या अपेक्षेशिवाय, तर तुमचाही काही एक आदर्श की आपण ह्यांच्यासारखं व्हायचं आहे आणि आपणही इतरांसाठी काही करायचंय. हो, ऐकायला खूप छान वाटलं जेव्हा आमच्या एका विद्यार्थ्याने मला सांगितलं की मला प्रेरिता ताई होती माझी बरोबरची, तर प्रेरिता ताई सारखं व्हायचंय, किंवा मला प्रताप दादा सारखं व्हायचंय, मला हा दादा चांगला करतो, मला भार्गवी ताई सारखं व्हायचंय. अशी जेव्हा उत्तरं यायला लागली, ते कम्युनिकेशन जेव्हा एस्टॅब्लिश झालं, तर खूप वेळ ह्याचा एक आनंद खूप वेगळा असतो, याचं एक समाधान असतं. म्हणजे मला कल्पना करायलाही छान वाटतंय. आणि त्याच्यामुळे मला आता सांगायला त्याचा अभिमानही आहे, आनंदही आहे की आज त्याचं रूपांतर एक 2 मजली अभ्यासिकेमध्ये झालेलं आहे. संस्थेने म्हणजे सेवा सहयोगीने आम्हाला ही संधी दिली, पण त्यांनी पुढे तो प्रोजेक्ट पूर्णपणे वाढवला. आणि त्याच्यामध्ये आता त्यांनी पेड शिक्षकही हा प्रयोग पुढे चालू ठेवण्यासाठीही ठेवलेले आहे. म्हणजे ते खूपच छान रुजलंय. आणि त्याचं आता काय म्हणतात, वटवृक्ष झालाय असं म्हटलं तरी फार मोठी ही उपमा अशी नाहीये. कारण वटवृक्षाच्या छायेमध्ये जसं तुम्ही ते छोटं लावलत, रोप रुजवलत, आणि वटवृक्षाच्या छायेमध्ये पांथस्थ काय सगळ्यांना एक त्याची सावली मिळते, तसं आता ह्याचा फायदा या वस्तीतल्या मुलांना होतो. आणि त्यांचं सगळं हे अपब्रिंगिंग आहे असं म्हणता येईल, अपग्रेडिंग आहे असं म्हणता येईल. त्यामुळे अशा छोट्या सामाजिक कार्यांमध्ये तर आम्ही तेव्हापासून होतेच, पण त्याही व्यतिरिक्त आता तसा वेळ देता येत नाही. म्हणजे कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे जाऊन शिकवणं, जाऊन एखाद्या संस्थेला वेळ देणं होत नाही. सो आपल्या सरकारचीच एक माय गव्ह म्हणजे मोदींच्या हाताखाली एक प्लॅटफॉर्म सुरू केलाय, विच इज माय गव्ह. तर त्या माय गव्ह वर तुम्ही पॉलिसी मेकिंग मध्ये काही सूचना देऊ शकता, तुमचे व्ह्यूज कॉन्ट्रीब्युट करू शकता. तर अशा पॉलिसी म्हणजे शासन चालवताना जनतेचा, त्यांच्या बुद्धीचा, त्यांच्या कल्पनांचा त्यांना एक प्रकारचा वाव आहे, हा सजेशन्स असतात, वाव दिला गेला की तुम्ही तुम्हाला तिकडे जाऊन व्यक्त होऊ शकता की पॉलिसी मेकिंग मध्ये तुम्ही अजून काय बदल सुचवू शकता. बरोबर. तर अशा ह्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी ऍक्टिव्हली काही रेकमेंडेशन दिली होती की ज्याच्यामुळे तरुणांमध्ये आज 18 वर्ष पूर्ण होतात, त्याच्यामध्ये वोटर रजिस्ट्रेशनचं ड्राईव्ह कशी चांगल्या पद्धतीने आपल्याला घेता येईल. आणि त्याचे गंमत म्हणजे मला खूप अनपेक्षितरित्या ते सजेशन, त्याची एक व्हॉइस नोट होती आणि एक डॉक्युमेंट होतं, तर ते सजेशन मोदी आपल्या माननीय नरेंद्र मोदींनी, पंतप्रधानांनी मन की बात मध्ये उचलून धरलं. आणि मला फोन यायला लागले की अरे मन की बात मध्ये तुझं व्हॉइस रेकॉर्डिंग आणि नाव घेतलंय. तर माझ्यासाठी ते खूप एक वेगळाच अनुभव होता. आणि त्याच्यामुळे मी 2दा दिल्लीलाही जाऊन आले. पंतप्रधानांच्या हस्ते माझं सत्कार असं मी म्हणू शकत नाही, पण त्यांनी शुभेच्छा, रेकॉग्निशन मिळालं. आणि त्यांच्या पुस्तकांमध्येही ते नाव आलं. सो हे मन की बात मध्ये हे तुझं सगळं दाखवलं गेलंय. हो, मन की बात मध्ये माझं सगळ्या न्यूज चॅनलवर, मीडियावर, त्यांच्या आत्ताच्या डॉक्युमेंटेड ह्याच्यावर ते झालं. सो हाही एक वेगळा अनुभव मी अनुभवला. एकच मिनिट मंडळी,
मी सुरुवातीला जे जे म्हटलं त्याची झलक तुम्हाला अनुभवायला सुरुवात झालेली आहे म्हणजे. येस, कंटिन्यू. तर त्या पद्धतीचंही आपण करू शकतो. सामाजिक कार्यामध्ये तुम्हाला वेळ द्यायला लागतो, म्हणजे जाऊन ते करायला लागतं असं नाही. तुमच्या कम्प्युटरवर बसल्या बसल्याही तुम्ही अशा गोष्टी करू शकता. तर विचार शेअर करू शकता. व्यक्त होणं हे जास्ती महत्वाचं. तर हेही केलं. त्याच्या व्यतिरिक्त आणि हे झालं देश पातळीवर. पण मग महाराष्ट्रासाठी म्हणून काय? सो खरं सांगायचं तर महाराष्ट्रासाठी किंवा एक जिल्हा पातळीवरचा आपण जर का आलो तर जलयुक्त शिवार पुणे जिल्हा याच्यामध्ये सौरभराव जेव्हा म्हणजे 5 ते 6 वर्षापूर्वीची गोष्ट, जेव्हा माननीय सौरभराव आपले कलेक्टर होते तेव्हा खूप काम झालेलं आहे. तेव्हा खूप काम झालं. पुणे जिल्ह्यामध्ये खूप काम झालेलं आहे जलयुक्त शिवार अभियानात. हे वाचून माहिती आहे. तर त्याचं बेसिकली सगळं डॉक्युमेंटेशन हे होतं मराठीमध्ये आणि त्याचं एक फंड रेझिंग साठीचं सगळं ब्रँड स्ट्रॅटेजी बनवायची होती. साहजिक आहे की त्याला ज्याला जी भाषा समजते त्या भाषेमध्ये बरोबर आणि आउटपुट यायला पाहिजे म्हणून. तर त्याचं बेसिकली ही सगळं जे काय त्यांचं डॉक्युमेंटेशन झालेलं होतं तर त्याचा अनालिसिस करून त्याच्यामधनं मेनली फंड रेझिंग रिलेटेड प्रेझेंटेशन्स बनवणं, जलयुक्त शिवार पुणे अभियान याचा एक ब्रँड करणं, त्याच्यानंतर तो लोकांपर्यंत पोहोचवणं वेगवेगळ्या पद्धतीने, याचं सगळ्याचं काम मी एक 2-3 वर्ष केलं. पण म्हणजे शासनासाठी आणि समाजासाठी हे तू एक व्हॉलेंटरी वेळ पण दिलायस, बुद्धी खर्च केली. हो, आवडतं मला. तर त्याच्यामुळे याच्यामध्ये माझ्या नवऱ्याने मला खूप सपोर्ट केला. या व्यतिरिक्त एक पब्लिकेशन हाऊस आहे ज्याच्या अंतर्गत खूप छान पुस्तकं, विद्या वैभव प्रकाशन म्हणून, त्याच्या अंतर्गत खूप चांगली पुस्तकं जी समाजाला मार्ग दाखवणारी पुस्तकं आणि लेखन केलं जातं. तर त्याच्या वेबसाईटचा लॉन्च हा देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झालेला होता. ती एक संधी मला मिळाली. अशाच खरं तर संधी मिळत गेल्या आणि त्याच्यामुळे माझा अजून तो विश्वास कायम आणि हे होत गेला की चांगलं काम करायचं असेल तर आपल्याला चांगल्या गोष्टी ह्या मिळत जातात. चांगलं काम आणि समाजासाठी ज्याच्यातनं कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा नाहीये. बरोबर. केवळ मला मानसिक आत्मिक समाधान मिळेल ह्याच्यासाठी. बरोबर. मंडळी, वसंतराव देशपांडेंचं एक गाणं आहे, राहिले ओठातल्या ओठात माझे शब्द सारे राहिले. त्याच चालीवर त्याच अर्थाच्या जवळ जाणारं मी म्हणेन की राहिले ओठातल्या ओठात माझे प्रश्न सारे राहिले. कारण नाही, खरंच थक्क झाल्याची, म्हणजे तू एवढं काम केलंयस की मी फक्त आता थक्क झालेली आहे. बरं, हे तू इतक्या प्रकारच्या सामाजिक कामाचं, स्वतः केलेल्या सामाजिक कामाचं जे वर्णन केलंयस, तर ह्यात अजून तू आता काय काय करतेस आणि आपल्या प्रेक्षकांना, त्यातही तरुण प्रेक्षकांना जर याच्यात काही योगदान द्यायचं असेल तर ते तुझ्याशी, तुझ्या संस्थांशी कशा प्रकारे असोसिएट होऊ शकतात ते आम्हाला सांगितलंस तर त्याचा फायदा असा होईल की अगदी वाया जातीये तरुण पिढी असं नाही, पण त्यांचा वाया जाणारा वेळ म्हणूयात आपण, तो जर ऊर्जेमध्ये रूपांतरित झाला तर आपल्या गप्पांचं कुठेतरी काही सार्थक झालं असं मी म्हणेन. आणि माफ करा मंडळी, मी तरुणाईचा उल्लेख केला खरं तर, पण आता हे 60चे सेवानिवृत्त जर शारीरिक बौद्धिक ओके मध्ये असतील तर त्यांनाही आपलं काही म्हणून योगदान देता येईलच. कारण त्यांच्यापाशी वेळ पण आहे, मानसिक, वैचारिक, शारीरिक शक्ती पण आहे. तर मी जे तुला म्हटलं, तर तुझी परवानगी असेल तर तुझा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देईलच. पण तू ह्याच्यात कशा प्रकारे कुठेतरी त्यांना सुरुवात करून देण्यासाठी काय सांगशील? खरं तर काम करण्यासारखं खूप आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि म्हणजे बरीच व्हरायटी आहे, खूप व्हरायटी आहे. म्हणजे सामाजिक काम करायचंय म्हटल्यानंतर ते महिला सशक्तीकरणामध्ये करायचं आहे का, तुम्हाला रुरल डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतो ग्राम विकसनामध्ये करायचं आहे का, ते कुठल्या एन्व्हायरमेंटल रिलेटेड काही करायचं आहे का, तुम्हाला अजून शाळांमध्ये स्किल डेव्हलपमेंट रिलेटेड, प्रचंड विंग्स ह्याच्यात आहे. खूप म्हणजे सामाजिक काम करायचं ठरवल्यानंतर तुमच्या समोर साहजिकली कुठलं क्षेत्र निवडायचं हा तिकडेही प्रश्न येतो. तिथेही आहेच. हो, निवड करताना परत आपल्याला आपलं लाइकिंग काय आहे. बरोबर. तर युजली असं होतं की आपण आपल्याला जे करायचंय तर त्याचं एक पॅशन आपण एक ठरवतो, म्हणजे मला हे महिला सशक्तीकरणामध्ये काम करायचं आहे अशा दृष्टीने. तर काही वर्षांपूर्वी मी समर्थ भारत ह्या एका अभियान होतं ते, तर ते जनकल्याण समितीचं अभियान आहे. तर त्याच्या अंतर्गत मी त्या सगळ्याचं पुणे जिल्ह्याचं एक ब्रँडिंग केलेलं होतं. तो एक खूप छान उपक्रम आहे की ज्याच्या अंतर्गत तुम्ही रजिस्टरही होऊ शकता. तुम्हाला जेवढा वेळ आहे तेवढा तुमच्या आवडीचं सामाजिक, म्हणजे कंपल्शन नाहीये.
नाही, वेळेचं. अजिबात नाही. त्यांच्याकडे एनजीओ रजिस्टर्ड आहेत. त्या एनजीओ वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतात. अशा ह्याच्यामध्ये आता तुम्हाला माहित नसतं की मला सामाजिक कार्य करायचंय, माझ्याकडे वेळ आहे, पण मी 2च तास देऊ शकतो. आठवड्याचे 2च तास देऊ असंही नाहीये की 24 तासाला काही नाही, भाग काढून ठेवायला अजिबात पाहिजे. नाही. तर तुम्ही या संस्थेच्या अंतर्गत रजिस्टर होऊ शकता व्हॉलंटरीली. त्याच्यानंतर ती संस्था तुम्हाला योग्य त्या एनजीओ बरोबर नेऊन संस्थेपर्यंत पोहोचवते. तुम्ही तुमचं ऍक्च्युली सगळं सांगू शकता की मी 2च तास येईन, मी एवढंच काम करीन, मी हेच करीन, पण ते दॅट विल बी ते एक सामाजिक कार्य असेल. तर अशा पद्धतीने प्रोडक्टिव्ह आणि आपण आपल्याला उपलब्ध असलेल्या देऊ शकत असलेल्या वेळेमध्ये, बरोबर, आपल्याला देऊ शकत असलेल्या वेळेमध्ये, आपल्याला जो विषय आवडतोय त्यामध्ये, आणि आपल्या सगळ्या गोष्टी जपून त्याला जे प्राधान्य देता येईल ते असं. सो अशी एवढी फ्लेक्सिबिलिटी त्या संस्थेने ठेवलेली आहे. तर त्याच्या अंतर्गत तुम्ही रजिस्टर कोणी जे काही हात देईल तो हवाच आहे. बरोबर, म्हणजे तेच महत्वाचं आहे. आणि परदेशात म्हणजे आपल्यापेक्षा सुधारलेले पुढारलेले देश म्हटलं तरी तिथेही समाज भान असणं आणि समाजासाठी काम करणं येत असतं. तर आपल्याकडे तर ही प्रचंड संधी आणि त्याच्यापेक्षा जास्त गरज आहे. बरोबर. तर त्या अंतर्गतही तुम्ही रजिस्टर होऊ शकता. ह्या व्यतिरिक्त काही असेल तर नक्कीच माझा नंबर तर दिलेलाच आहे, तर मला कॉन्टॅक्ट केला तरी काहीच हरकत नाही. तू ते ओपन ठेवलंय त्याच्याबद्दल थँक्यू. मंडळी, इथे सिनियर्सना कळेल, तरुणांसाठी मी एक शब्द सांगते, कूपमंडूक. कदाचित तुम्ही ऐकलेला नसेल. कूप म्हणजे विहीर आणि मंडूक म्हणजे बेडूक. तर विहिरीतल्या बेडकाला ते एवढं विहिरीचं जो काही पैस आहे, अवकाश आहे, तेवढंच जग वाटतं, विश्व त्याच्यासाठी ते तेवढंच असतं. पण आपल्याला जर कूपमंडूक व्हायचं नसेल, आपल्या जाणीवा जर विस्तारायच्या असेल आणि समृद्ध जगायचं असेल, मी फार अवघड बोलत नाहीये, थोडक्यात काय तर तुम्हाला स्वतःला काही स्वतःचं सगळं सांभाळून वेगळं करायची इच्छा असेल तर तुम्ही जरूर कॉन्टॅक्ट नक्की करा. अगदी ही माझी आग्रहाची विनंती आहे. चला कामाला लागूयात. येस, जाऊयात पुढे. हो, हे झालं भार्गवी सामाजिक भान. पण तू सांस्कृतिक क्षेत्रात पण काही धडपड करतेस, त्याच्याबद्दल? हो, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं तसं माझं बालपण, तर माझी अख्खा आयुष्य हे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मुळेच त्याला एक आकार आलेला आहे. तर तसंच सांस्कृतिक आणि कला, यामुळे सांस्कृतिक विषय आणि कला विषयाबद्दल मला अत्यंत प्रेम आहे. आणि आता मी जसं म्हणलं तसं माझी शाळा ज्ञानप्रबोधिनी, तर ज्ञानप्रबोधिनीच्या अंतर्गत विशेष उद्दिष्ट गट आहेत. त्याच्यामधला कला आणि संस्कृती याची मी कोर कमिटी मेंबर आहे. त्याच्यामध्ये काय करता? तर त्या याच्यामध्ये आम्ही ज्यांना स्वतःचे छंद जोपासायचे वेगवेगळ्या पद्धतीचे, काहींना वाचनाचा असतो, काहींना भरतकामाचा असतो, काहींना पेंटिंगचा असतो, अगदी कलाप्रेमी, नुसतं मला कला रस आस्वाद हे शिकायचं दोन्ही आहे. अशा याच्यामध्ये कला सादर करा किंवा कलेचा आनंद घ्या. तर या दोन्ही विषयांवर आम्ही वेगवेगळे वर्कशॉप्स, वेगवेगळ्या गप्पा, त्याच्यानंतर वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळी प्रदर्शनं भरवतो. आणि इट इज ओपन फॉर ऑल. तर वयाची किंवा एका ठराविक क्वालिफिकेशनची इथे काही अपेक्षा नाही, काहीच तसं काही आम्ही असं त्याला काही हे दिलेलं नाही, म्हणजे एक लिमिट घातलेलं नाहीये. तर अशा बार काही नाहीये नाही. तर त्याच्यामध्ये आम्ही आता काही पेंटिंगची प्रदर्शनं भरवली होती, किंवा आता आषाढी एकादशीच्या निमित्ताने काही कार्यक्रम केले, भजन कीर्तनाचे, त्याच्यानंतर अभंगाचे. ते असे बरेचसे कार्यक्रम आम्ही त्याच्या अंतर्गत घेत असतो. तर त्याचं ऑर्गनायझेशन त्याच्या मिलिंद संत म्हणून त्याचे सर्व आहेत, ते खरं तर ह्याच्यामध्ये जास्ती ऍक्टिव्ह आहेत. पण त्यांच्याबरोबर त्यांचे मदतनीस म्हणून आम्ही आपण तुझ्या सहभागाबद्दल म्हणजे तुझ्याबद्दलच जाणून घेतोय, तेव्हा मिलिंद संतांच्या बद्दल, मिलिंद संत सरांच्या बद्दल मला आदर आहेच, किंवा ओळख नसली तरी तुझ्याकडनं कळलं की ते त्याचे सर्व आहेत. पण त्यांनाही तुझ्या मदतीचा हात आहे, त्याचाही कुठेतरी एक अश्युरन्स आहे. आणि जसं जमेल तसं ही पण त्यांनी मला दिलेला असल्यामुळे तू इतक्या आघाड्यात जर काय काय करतेस तर तुझं त्याच्यामध्ये काहीतरी आहे म्हटल्यावर. हो, तर त्याच्या याच्यामध्ये आम्ही कला आणि संस्कृती रसकला वाहून घेतलेलं हे तुमचं एक व्यासपीठ आहे. हे व्यासपीठ उपलब्ध करून दे. बरोबर, अगदी बरोबर. छान. आता पुढच्या टप्प्याकडे येऊयात भार्गवी. लग्न, सेटल होणं आणि व्यवसाय याबद्दल थोडंसं सांगशील? ओके. सो माझं पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे वयाच्या 23व्या वर्षी माझं लग्न झालं.
मी म्हणेन मला योग्य जोडीदार मिळाला म्हणून माझं लग्न झालं. कारण 23व्या वर्षी आत्ताच्या काळात जरा लवकर वाटतं. पण योग्य वय तुमच्या काळाप्रमाणे पण आहे. तर पण ह्याही पेक्षा जास्ती मला असं वाटतं की योग्य जोडीदार मिळणं हे लवकर झालं. त्यामुळे पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर केलं. पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर लगेच माझं लग्न. तर आदर माझं पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू असताना माझं लग्न ठरलं होतं. संपलं आणि झालं माझं लग्न. त्याच्यानंतर मी माझ्या खरं तर व्यवसायाची सुरुवात केली. जेव्हा माझं लग्न झालं तर तेव्हा मला तू एक स्वतःच काहीतरी सुरू कर याचं सर्वात जास्ती प्रोत्साहन माझ्या नवऱ्यानी, माझ्या सासू सासऱ्यांनी आणि सासरज्यांनी जास्ती दिलं त्याला. जो एक सपोर्ट, म्हणजे मी आर्थिक म्हणणार नाही कारण की त्याचा कधी विचार डोक्यामध्ये आला नाही. मी म्हणलं असं की एक प्रिव्हिलेज असेल असं आहे की मला कधी माहेरी किंवा सासरी आर्थिक गोष्टींसाठी ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात, तुला झगडायचं आहे असं कुठे नव्हतं. म्हणजे असं एक आहे की भर दुपारच्या 12च्या जेवणाची भ्रांत असेल तर माणूस सहसा हे इतर गोष्टी नाही करत. बरोबर. तुला घरच्यांचा असा सपोर्ट होता की तुला त्या आघाडीवर चिंता नव्हती. बरोबर, अगदी बरोबर. तू पैसे कमावून आणले पाहिजेच असं तुला कोणी कंपल्शन नाही केलं. सो असं कधी कोणी कंपल्शन नाही केलं. म्हणूनच मला असं वाटतं की ते प्रिव्हिलेज आपण जपलं पाहिजे आणि म्हणून काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि त्यामुळे बहरलीस तू असंही कदाचित तुला पण नव्हतं हे. हो, म्हणजे मला कोणी असं थांबवलं नाही या नवीन उडी घ्यायला, नवीन काहीतरी एक्सप्लोर करायला, नव्या ठिकाणी काहीतरी एक नवीन गोष्ट ट्राय करायला. मला कधीच कोणी थांबवलं नाही. लग्नानंतरही जे लोकांना वाटतं की अरे बदलतं सगळं, लग्नानंतर, खरं तर मी माझं MA सुद्धा लग्नानंतर केलं. त्यामुळे त्याच्यासाठी मला खूप प्रोत्साहन हे मिळत गेलं. आणि तू व्यवसाय कर असं मला खंबीरपणे माझ्या सासू सासऱ्यांनी सांगितलं, माझ्या नवऱ्याने सांगितलं, माझ्या आई वडिलांनीही सांगितलं. पण तरी त्यांना असं अरे आपली मुलगी दिलेली आहे पण मग असं कसं सांगायचं, व्यवसाय म्हणजे किती ओढाताण काय काय त्याच्यामध्ये. ते पण माझ्या पाठीमागे सगळेजण खंबीरपणे उभे राहिले आणि त्याच्यामुळेच मी ती एक थोडस रिस्क घेऊ शकले. पण म्हणजे अंधारात उडी माणूस केव्हा मारतो तर मागे मेणबत्तीचा प्रकाश जरूर पडली तर मिळणार आहे. अगदी काडेपेटी म्हणजे काडेपेटीच्या काडी पेट्याला जेवढा उजेड दिसतो तेवढा सुद्धा आपल्या पाठीशी असण्याची खंबीर तुला एक जाणीव होती. त्यामुळे तू अंधारात उडी मारू शकली. अगदी बरोबर. म्हणजे मला हे माहिती होतं की आपला खुंटा बळकट आहे, त्याच्यामुळे आपण कितीही लांब उडी मारली तरी आपल्याला प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे त्याचा मी पुरेपूर फायदा घेतला. थोडं स्वतःच्या परीने जसं जमेल तसं सुरू केलं आणि ते एकदा सुरू केल्यानंतर थांबायचं नाही हे ठरवलं. आता हे कळलं, पण ब्रँडिंग मध्ये तू जे आहेस ब्रँड स्ट्रॅटेजीज, पण मुळात आम्हाला ब्रँड म्हणजे पुना गाडगे आणि चितळे यांच्या पलीकडे, चितळे बंधू मिठाईवाले आणि पुना गाडगे 170 काय वर्षाची, सॉरी चुकलं असेल तर माफ करा, पण जी काही एवढी मोठी परंपरा आहे तर आम्हाला ब्रँड म्हणजे एवढंच कळतं. बरोबर. तर ब्रँडिंग म्हणून तू ह्या ज्या क्षेत्रात काम करतेस हे नवीन आहे, वेगळं आहे आमच्यासाठी. तर त्याच्याबद्दल थोडं तुझ्या कामाचं स्वरूप सांगशील? बरोबर. तुम्हाला असं नाही, बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतोच. रादर हा शब्द इतका लुजली पण वापरला जातो की सोशल मीडियाच्या अपडेट्स आपण ब्रँडिंग म्हणतात, 4 व्हिडिओ आले तरी ब्रँडिंग म्हणतात. तर आम्ही त्यालाच समजतो. हो, पण म्हणजे त्याच्या मागे खूप एक उहापोह असतो. म्हणजे आता कसा एवढंच त्याचं स्वरूप नाही, एवढंच त्याचं स्वरूप नाही, एवढं लिमिटेड नाही. हे त्याचे काही समोर येणारे पैलू आहेत आणि ते खूप छोटे आहेत. तर याच्या आधी बेसिकली एखादा बिझनेस हा ब्रँड म्हणून जेव्हा आपण करायचा असं ठरवतो तर तेव्हा तो ना पैसे, सेल्स याच्यापासून खूप लांब जाऊन तो इमोशनल कनेक्ट निर्माण करायला लागतो आपल्या ग्राहकांबरोबर. पण भार्गवी, जेव्हा आपण व्यवसाय करतो हा पैसे मिळवण्यासाठी करतो, मग त्याच्यात तू हे भावना कुठून आणलीस? आत्ताच्या क्षेत्रामध्ये म्हणजे आत्ताच्या एकूणच ओव्हरऑल जे काय, म्हणजे मला हे अजिबातच कळत नाही, अशातला भाग नाहीये. पण हा व्यवसाय आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही इतकं काम करतात तेव्हा मला त्या भावनेचं थोडंसं नाही पोचत आहे. म्हणजे नाही, पण ते आता सध्याच्या घडीला खूप महत्वाचं आहे. कारण की आत्ताचा जो कंझ्युमर आहे म्हणजे आत्ताचे जे ग्राहक आहे तर ते बरेचसे भावनाभिमुख डिसिजन्स घ्यायला लागलेत. म्हणजे आता तुम्हाला वाटलं असेल, माहिती असेल तर घरी पंखा लावायचा हा एक चर्चेचा विषय असायचा पूर्वी की अरे स्वस्तातला स्वस्त कुठे, आणि कंपनी वगैरे एक्झॅक्टली. आता जसं टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट झालं, जसे जसे सगळ्यांच्याच क्वालिटी वाढायला लागल्या
Standard, क्वालिटी, जगण्याचं वाढलं, अपेक्षा वाढल्या त्यामुळे बरोबर. प्रॉडक्टच्या. तर त्याच्यानंतर तशी मार्केटमध्ये कॉम्पिटिशन यायला लागली. खूपच. जशी मार्केटमध्ये कॉम्पिटिशन यायला लागली तसं प्रत्येक बिझनेसला मी पंखा विकतो हे सांगून चालणार नव्हतं. नुसतं एवढं सांगून नुसतं एवढं सांगून मी पंख्याबरोबर माझा पंखा तुम्ही का विकत घ्या, माझ्या पंख्यामध्ये काय वेगळेपण आहे, त्याच्यानंतर माझा पंखा विकत घेतल्यानंतर तुम्हाला काय एक्सपिरियन्स येणार आहे, या सगळ्या गोष्टी आता एखाद्या ब्रँडला, एखाद्या बिझनेसला कम्युनिकेट करायला लागतात. आणि ह्या गोष्टींना कधी नव्हे ते महत्व आलंय. एक्झॅक्टली. तर नकळत का होईना तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता. म्हणजे हे मला माहितीये कारण की मी त्या क्षेत्रामध्ये ग्राहक काय विचार करू शकतो. आणि हा म्हणजे तू जे सांगतेस ते तुझं शिक्षण आहे, त्यातलं काम आहे म्हणून. आता मी म्हटलं ना, भावना इथे कुठे आली, कारण जो विकतो तो पैसा मिळवण्यासाठी विकतो. आता तुम्ही त्या भावनेला पण एक हे करता, हायलाइट करताय. बरोबर. म्हणजे त्या भावनेला उद्युक्त करताय म्हणूयात. बरोबर. सो ब्रँडिंग म्हणजे काय की एखाद्या अगदी पैशांवर चाललेल्या बिझनेसला एखाद्या इमोशनल बिझनेस मध्ये कन्व्हर्ट करणं म्हणजे ब्रँडिंग. म्हणजे आता ह्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलं तसं की टाटा म्हणजे ट्रस्ट, विश्वास, हे झालेलं ब्रँडिंग असतं. किंवा आयफोन की जो खरं तर खूप महाग होता, त्यांना असं वाटलं की अरे हे कसं विकलं जाईल, तर आयफोन इज इक्वल टू क्वालिटी. आणि आता आयफोनच्या पद्धतीने जे एवढा महाग असूनही लोक अगदी इन्स्टॉलमेंट देऊन घेतात, कारण ते प्रतिष्ठेचं लक्षण आहे. पण ते कनेक्ट तो निर्माण झालेला आहे आणि तो काही एका रात्रीतनं झालेला नाही. एक्झॅक्टली. हे ब्रँड बिल्डिंग का? हे ब्रँड बिल्डिंग. सो आता ह्या ब्रँड बिल्डिंगच्या खूप साऱ्या स्टेज असतात. त्याच्यासाठी सर्वात पहिल्या स्टेजेस येतात ब्रँड अनालिटिक्स, ब्रँडचे डॉक्युमेंट्स बनवणं, विजन काय आहे एखाद्या कंपनीचं, मिशन पॉइंटर्स काय आहे, तो ब्रँड कसा पोझिशन करायचा आहे, त्याची पर्सनॅलिटी काय असायला पाहिजे, त्याची इक्विटी काय, आणि इव्हेंच्युअली त्याची व्हॅल्युएशन काय, ब्रँड. पण हे सगळं म्हणजे काही 1-2 दिवसांचं, मॅक्झिमम आठवड्याचं काम नाही. तर बरंच मोठा काळ. म्हणजे तुमचा व्हिडिओ हा ब्रँडिंग नव्हे, आता हे मी तुम्हाला सांगते, कारण तो क्षणिक असतो. पण ब्रँड नाही, मी त्याच्याही पलीकडे जाऊन शॉर्ट्स असतात किंवा रील्स असतात ते कुठे, आणि एखादं मोठं काम असतं ते कुठे, असं बघितलंय. सो ब्रँडिंग हे लॉंग टर्मचं काम आहे. ब्रँड डेव्हलपमेंट, ब्रँड कम्युनिकेशन हे लॉंग टर्मचं काम आहे. एखादी सेल्फ रिअलायझेशन जर्नी जशी असते, म्हणजे स्वतःची स्वतःला ओळख, तसंच त्या बिझनेसची स्वतःला ओळख, आणि त्याला एका व्यक्तीमध्ये रूपांतर देणं, त्याला एक इमोशनल टच देणं म्हणजे ब्रँडिंग. सो अशा क्षेत्रामध्ये याचं सगळं अनालिटिकल काम मी करते. याचं सगळं डॉक्युमेंटेशन, त्यांनी काय पद्धतीची ब्रँड पर्सनॅलिटी असायला पाहिजे, काय पद्धतीचा टार्गेट ग्रुप असतो, या सगळ्या डॉक्युमेंटेशनचं, त्याचं कन्सल्टेशनचं काम मी माझ्या ब्रँडनॉमिक्स एंटरप्राइज LLP या व्यवसायाच्या अंतर्गत. ब्रँड आणि तू MA इकॉनॉमिक्स आहे, तो ती तुझी बॅकग्राऊंड, बरोबर, दोन्ही एकत्र केलं. सो इकॉनॉमिक्स ऑफ ब्रँडिंग अशा अर्थाने त्याच्याकडे बघता येईल. आता अशा अर्थाने बघू. आणि आता मी एका ऍडव्हर्टायझिंग कंपनी बरोबर डिझाईन फंडर्स को फाउंडर म्हणून पण जॉईन झाली आहे. तिकडे माझी एक 30 ते 40 जणांची टीम आहे. म्हणजे आम्ही टिपिकल जाहिरात कंपन्या, म्हणजे ऍडव्हर्टायझिंग एजन्सीज आपण ज्याला म्हणतो, त्याचे सगळ्या सर्व्हिसेस आम्ही त्याच्या अंतर्गत देतो. पण म्हणजे तुझं स्वतःचंही चालू आहे, त्याचबरोबर तुझं इकडे पण आहे. हो, म्हणजे कन्सल्टन्सी मी माझ्या ब्रँडनॉमिक्स या माझ्या स्वतःच्या बिझनेस करते. आणि एंड टू एंड जेव्हा ऍडव्हर्टायझिंग करायचं असतं, तर तेव्हाचे सगळे प्रोजेक्ट मी डिझाईन तिकडे करतेस. बरोबर. छान. आणि हे खूप वेगळं काम आहे, त्यामुळे हे आम्हाला बरीच माहिती मिळाली आहे. येस, असं म्हणायला तुम्ही नक्कीच सहमत आहात. मला आता असं सांग की हे जे तुझ्या व्यवसायाचं स्वरूप जाणून घेतलं, ते वेगळं आहे म्हटलं, त्यामुळे त्याच्यामधली आव्हानं पण ही नैसर्गिकच वेगळी असणार आहेत. तर तुला अडथळे काय आले आणि त्यांच्यावर तू मात कशी केलीस? तसं बघितलं तर मी तुम्हाला आधीही म्हणले की मी स्वतःला खूप असं एक ब्लेस्ड, प्रिव्हिलेज ह्या बॅकग्राऊंडची समजते. कारण की मला असं म्हणलं जसं की डे टू डे लाईफ मध्ये असं जगडायला नाही, टोटॅलिटी मध्ये सगळं मिळालं तर मी आता माझ्यातलं काय बाहेर काढू शकते. एक्झॅक्टली. म्हणजे माझा तोच म्हणजे आपण नुसतं प्रिव्हिलेज किंवा ब्लेस्ड म्हणतेस, तेव्हा त्याच्या मागे हे आपण अजून थोडं विस्तारित रूपात बोललो तर मला सगळं मिळाले आहे, खायला प्यायला कपडा लिहायला, तर मी माझ्या उपलब्ध वेळाचं बेस्ट काय, मग ते माझ्यासाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी. बरोबर. सो मी अशा वातावरणामधनं आल्यामुळे मला असं वाटायचं की आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला सगळं आहे, तर आपण तेच गोष्ट कशाला करायची. पण असं वेगळे पण काहीतरी नव्याने काहीतरी वेगळं सुरुवात करताना आव्हानं तशी खूप आली. पण त्याच्यातलं सर्वात मोठं मला आव्हान असं आलं की जेव्हा 2-3 वर्षापूर्वी जेव्हा कोविडची पहिली लाट आली,
तर तेव्हा त्या सुरू कधी केलंस हे? मी सुरू केलं आहे 2013ला. 6 वर्ष झाली आणि आपण असं म्हटलं, पण आता तू कोरोनाचा रेफरन्स घेतलास म्हणून म्हटलं की मांडलेला मांड तुझा कधीपासूनचा? तर 2013ला मी सुरुवात केली ब्रँडोनॉमिक्स मधून. हळूहळू ती कंपनी ग्रो करत गेले. शेवटी 2018 मध्ये 19 मध्ये माझी एक 10 जणांची स्वतःची इनहाऊस टीम होती. सदाशिव पेठेमध्ये ऑफिस होतं. आणि मग कोरोनाचा काळ आला आणि फॉर्च्युनेटली म्हणूयात आपण त्याच काळामध्ये मी प्रेग्नंटही होते. तर अशा सगळ्या ह्याच्यामध्ये कोरोनाचा काळ आल्यानंतर माझ्यावर सगळे 60 नंतरचे जे नियम असतात ते सगळे एका प्रेग्नंट बाईला ऍप्लिकेबल झाले. मी साहजिकच एक जीव तू बरोबर काय सांभाळतेस नाही म्हणताय, एका जीवाला या जगात आणताना तुला नीती नियम हे सगळे आरोग्याच्या दृष्टीने ऍप्लिकेबल होते आणि ते तुला कंपल्सरी होते. बरोबर. आणि त्यावेळेस पहिली जेव्हा लाट आली तर तेव्हा एवढं सगळं ऑनलाईन गेलेलं नव्हतं. अगदी सुरुवातीला मार्केटिंग माझं मी एकटीच मार्केटिंग करायचं, त्यामुळे ते सगळं माझं एका ठिकाणी ठप्प झालं. मला वाटतं सगळं जगच तेव्हा थांबलं होतं. बरोबर, सगळं जग आणि मोठ्या छोट्या सगळ्याच उद्योगांना त्याचा फटका बसला. आणि तुम्ही कशाचं करणार मार्केटिंग किंवा ब्रँडिंग, कारण जे करायचं तेच घरी बसले. बरोबर. आणि खूप लोकांना माहित नव्हतं हे कधी संपणार आहे. तर या सगळ्या ह्याच्यामुळे मला पण साधारण मी त्या सिमिलर फेज मधनं गेले. शेवटी माझ्या नवऱ्याने मला एक खूप छान सल्ला दिला की कधीतरी आपण माघार घ्यावी. म्हणजे याच्यामध्ये मोठमोठ्या लोकांनी युद्धामध्ये सुद्धा माघार घेतली. 2 पावलं माघार घेतली की ती पुढची 10 पावलांची उडी मारता येते, तर घेता येते. आणि ते समहाव मला कळत होतं की आता लॉसेस जेव्हा आपल्याला फेस करायला लागतील एवढे, तर अशा ह्याच्यामध्ये मग मी हळूहळू 1 वर्ष जेव्हा मी प्रेग्नंट होते तर तेव्हा मी हळूहळू तो डिसिजन घेतला. खूप 10 माणसांचं एवढंच झालं की मला हळूहळू स्टाफ ले ऑफ करायला लागला. पण त्याच्यातल्या मॅक्सिमम माणसांना मी स्वतःहून खूप कष्ट घेतले की त्यांना कुठेतरी नोकरी मिळेल, कारण की ते माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. काही लोक शिक्षणासाठीही बाहेर गेले, पण अजूनही मी त्यांच्या खूप कॉन्टॅक्टमध्ये, अगदी माझ्या पहिल्या एम्प्लॉई पासून मी सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारच आहेस, कारण तू ठरवलंच हे. तू एका दमात, एका फटक्यात, एका रात्रीत तुझ्या इच्छेने केवळ डोक्यात आलं म्हणून नाही बंद केलं. बरोबर, परिस्थिती तशी होती. तर तेव्हा फायनान्शियल पेक्षा त्यामुळे त्यांच्या मनात तुझ्याबद्दल एक राग नसणार आहे, म्हणजे कनेक्ट आहेस म्हटलीस तर ती परिस्थितीची, सगळे एम्प्लॉई त्या वेळेची अगतिकता होती, हतबलता होती. बरोबर. त्यांनी मला नंतर खूप सपोर्ट केला, अजूनही करतात. आणि तेव्हा मला हा सर्वात जास्त मोठा इमोशनल धक्का होता. कोणता? की माझा हा बिझनेस बंद करायचा आहे, जो आपण एक 8 वर्ष संपूर्ण बंद केला. मला वाटलं की कमी केलास. नाही, मी बंद केला. म्हणजे माझी जेव्हा डिलिव्हरी झाली त्याच्यानंतर जवळजवळ 1 वर्ष माझ्याकडे कुठलाही एम्प्लॉय किंवा प्रोजेक्ट तेव्हा नव्हता. आणि तो मी मग कॉन्शियसली डिसिजन घेतला की आता हे दोन्ही एकत्र आलेले आहे, तर मग आपण ही फेज तरी छान एन्जॉय करू, मुलाच्या जन्माची, मुलाला वाढवण्याची. तर मग म्हणतात कोरोना जसा भरातच होता की 20 झालं, 21 झालं, त्यामुळे 2 वर्ष चाललं. तर मग त्याच्यामुळे मग मी म्हणलं ठीक आहे, देवानी माझ्या मुलाचं पण तसंच असेल की कदाचित त्याला आई पूर्ण वेळ आली असेल थोडे दिवस, कारण नंतर आई हातात सापडणार नाही माहिती होतं. तर त्याच्यामुळे ते जुळून आलं. इमोशनली खूप मला त्याचं असं वाईट वाटलं, कारण ते माझा बिझनेस माझं पहिलं मूल मानते. तर पण ठीक आहे, म्हणजे तेव्हा थांबायला लागलं. आता 1 वर्षापूर्वी क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना ती आपली क्रिएटिव्हिटी मुलासाठीच असते, त्यामुळे हे अगदी मला मान्य आहे की इकडे जिवंत मुलं आणि 10 वर्ष सांभाळायला संसार, सॉरी आता 10 वर्ष सांभाळलेला व्यवसाय. बरोबर. तर तेव्हा मला जरा इमोशनली असं झालेलं होतं. ते आव्हान सर्वात मोठं होतं माझ्यासाठी. परत सुरू करतानाचं आव्हान अजून मोठं होतं की आता कसं परत त्याच मॉडेलमध्ये गॅप घेतली होतीस. 1-2 वर्षाची जवळजवळ पडली. 1 वर्ष मला बिझनेस बंद करायला लागला. म्हणजे त्या मानसिकतेतनं बाहेर पडून आता नवीन सुरू करताना 2 वर्ष झाली. 1 वर्ष मला बंद करायला लागला, 1 वर्ष मी गॅप घेतली आणि आता 1 वर्षापूर्वी पूर्णपणे सुरू केलं. पण आता वाटत नाही तुझ्या बोलण्यातनं तू आता पुन्हा आता मी थांबणार नाही. तर त्याच्यामुळे या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे फिनिक्स पक्षाने भरारी घेतली नाही, हे खूप मोठं उदाहरण. मग निदान झेप घेतलीस तरी. येस, आता घेतलीये, बघू पुढे कसं काय करणार तू. मला हा माझा शब्द लिहून घे. तर त्याच्यामुळे आता मी परत सुरुवात केली. आणि आता फॉर्च्युनेटली मी म्हणलं तसं तुम्हाला की मला संधी तशी आली. आता मी रिसेंटली डिझाईन फंडाला को फाउंडर म्हणून पण जॉईन झाली, त्यामुळे खूप चांगला सेटअप मला मिळालेला आहे. तो अशी आव्हानं येत राहणार, पण त्याच्यातलं सर्वात महत्वाचं मला असं वाटतं की आपण कधी थांबू नये.
म्हणजे परत उठायचं. एक कोट आहे की इट इज नॉट हाऊ मेनी टाइम्स यू फॉल, इट इज अबाउट हाऊ मेनी टाइम्स यू गेट अप अँड रन. बरोबर आहे. सो तेच आपण डोक्यात ठेवायचं, नैराश्य बाजूला ठेवायचं आणि त्याच्यातून आपण परत पुन्हा. आणि निराशा ही कुठे कशामुळे येत नाही, सगळ्याच गोष्टी आपल्याला निराश करणाऱ्या आहे. प्रत्येक गोष्टीतून निराशा येऊ शकते. बरोबर. अशी कुठलीच गोष्ट नाहीये की जी फक्त आशा दाखवते. निराशा आहे, आशा निराशेचा खेळ वगैरे हे खूप मोठं झालं गोष्ट. पण जे नैराश्यामुळे आत्महत्या करतात तर त्यांना तुझं आता हे वाक्य खूप महत्वाचं होतं की नाही, आपण ठामपणे केलं पाहिजे आणि पुन्हा दिवस पालटतात. हो, म्हणजे त्या लेव्हल पर्यंत, त्या एक्स्ट्रीम पर्यंतचे विचार हे जाऊ शकतात. पण शेवटी तुम्हीच तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढू शकता. म्हणजे याच्यासाठी जरूर मदत तर नक्कीच घ्यावी. कारण जशा गोष्टी बाहेर पडायला लागतात तसं तसं त्याला तुम्हाला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह यायला लागतो, त्याच्याबद्दलचा संवाद होतो. त्यामुळे ह्या आपल्याच मनात आपल्यालाच ज्या गोष्टी असतात अंतर्मनातल्या त्या कदाचित आपल्यापर्यंत म्हणजे त्याच्यावर विचार कधी होत नाही. पण त्याचं एकच हे आहे की थांबलं तरी पुढे जायचंय या विचाराने. हे तुझं वाक्य मला आवडलं की नैराश्यातून आत्महत्येसारखं दुसरं टोक गाठण्याच्या ऐवजी काय त्याच्यात थांबलं थोड्या वेळ तरी चालेल पण पुढे जात राहायचं. वाटा सापडतात. बरोबर, अगदी बरोबर. आपण खूपच म्हणजे तुझ्याकडनं आम्हाला खूप काही मिळतं आहे. पण याला जोडूनच आता व्यवसायाच्या विषयी आपण जे बोलतोय त्याच्यामध्ये की ग्राहक मिळवताना किंवा व्यवसाय चालू ठेवताना तुला येणारी आव्हानं, म्हणजे मगाशी आपण बोललो ते सुरू करताना, चालू ठेवताना येणारी आव्हानं, त्या आव्हानांना तू कसं तोंड देतेस आणि त्याच्यातून मार्ग कसा काढतेस, कधी निराश होतेस का, आणि निराश झालीस तर त्या नैराश्यावर मात कशी करतेस. म्हणजे आपण आता प्राथमिक बोललो नैराश्य येऊ शकतं, तुझा स्वतःचा अनुभव. मुख्य म्हणजे व्यावसायिक असताना ग्राहक मिळवणं हे सर्वात महत्वाचं एक काम असतं. ज्याला आपण मार्केटिंग म्हणतो की आपली सर्व्हिस कोणाला तरी आपण द्यायची अशा दृष्टीने. तर आणि खूप थोड्या गोष्टी आहेत, मला वाटतं खाण्याच्या गोष्टीला मरण नसतं, त्यांच्याकडे स्वतःहून लोक येतात. बरोबर. तुझ्या क्षेत्रामध्ये तुला काहीतरी हातपाय हलवायचे, कुठल्याही व्यवसायात राहतात, खाण्याचा व्यवसाय सोडला तर सगळ्यांना हातपाय हलवावे लागतात. बरोबर. तर त्या अनुषंगाने जर का आपण विचार केला तर माझ्या दृष्टीने मी आव्हानं जशी आली तेव्हा ग्राहक मिळवताना मला जी आव्हान आली ती मी अशी केटर केली की मी जो ग्राहक माझ्याशी जोडला गेला तर त्याच्याशी अगदी प्रामाणिकपणे, अत्यंत पारदर्शक स्वभावाचे असल्यामुळे की मी त्यांच्यामध्ये इमोशनली इन्व्हेस्ट करत गेले, अजूनही करते. म्हणजे हे इमोशनली पुन्हा म्हणजे मगाचच झालं की व्यवसाय अर्थात ते ब्रँडिंगच्या अर्थाने होतं व्यवसायात इमोशन म्हणून, पण आता तू व्यवसायात तुझ्या इमोशन आणलीस तर अवघड काय, म्हणजे मला कळत नाहीये की हे अवघड नाही का होणार. हो, बरेच लोक म्हणतात की इमोशनली तुम्ही कशाला इन्व्हेस्ट करता, पण मला असं वाटतं की ते माझं वेगळेपण आहे आणि त्याच्यामुळे लोक माझ्याशी जोडले गेले आहे, त्याच्यामुळे मला तुला फायदा होतो, त्याचा मला फायदा होतो आणि ती मी आहे. त्याच्यामुळे इमोशनली मी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करते, फायनान्शियली इमोशनली दोन्ही इन्व्हेस्ट करते. त्या ग्राहकाचे, माझ्याकडे आलेल्या क्लायंटचे म्हणूयात आपण, सगळे प्रॉडक्ट टेस्ट करणं, त्याच्या फिलॉसॉफीची, विचारांची जुळवून घेणं आणि सगळं आणि बेस्ट देणं. तर ह्याच्यामुळेच आलेला ग्राहकच मला 4 ठिकाणी रेकमेंड करतो. तर त्याच्यामुळे माझ्याकडे हे आव्हान जेव्हा आलं तर तेव्हा आलेल्या ग्राहकाला चांगलं आणि बेस्ट देणं आणि तोच 4 ग्राहक रिटेन झाला की बरोबर तो रेकमेंड करतो. त्याच्यामुळे हे एक सर्वात महत्वाची गोष्ट मला वाटते की तुम्ही जेवढं मनापासून फोकसली पारदर्शक स्वभावाने काम कराल तर तेवढी तुमची आव्हानं ही या सगळ्या गोष्टींमध्ये कमी होतात. त्यातून बरेचदा असंही होतं की मी आता इमोशनली इन्व्हेस्ट करायचं ठरवलंय ना, मग मला इमोशनली धक्काही पोचतो. तर त्याच्यामुळे नैराश्य एक बाजू आहे. हा, तर नैराश्य हे येतं, ओढाताण होते. बरेचदा असं होतं की कौटुंबिक कारण असतील, बाकी हेल्थची रिझन्स असतील, असं वाटतं की वेळेची किंमत होत नाही, हे सगळे विचार येतात. पण शेवटी हा परत आपण एकाच मुद्द्यावर येतो की सुरू मी केलेलं ना, मी ठरवलेलं आहे ना की मला ह्याच्यामध्ये काम करायचं, तर मग परत उठायचं आणि परत चालायचं. तर असंच आव्हानांना आपण तोंड देऊ शकतो आणि त्याच्यातनं मार्ग काढत पुढे जाऊ शकतो. बरोबर, अगदी बरोबर. भार्गवी, आला दिवस ढकलत राहणे आणि जिथे फट मिळेल तिथे एन्जॉय करणे असा बहुसंख्य लोकांचा जगण्याचा फंडा असतो. तू काहीतरी वेगळं आयुष्य, समृद्ध असं आयुष्य जगतेस, वेगळं आणि समृद्ध जगतेस. तू वेगळी आहेस याची तुला संपूर्ण जाणीव आहे आणि तुला हे तुझं वेगळेपण राखायचं पण आहे. हे तुझ्या बोलण्यातनं मला
तेव्हा स्पष्ट झालंय. आणि तू स्वतःबद्दल जे प्रामाणिक आहेस आणि पारदर्शी आहेस हे सांगितलंस, आणि हे स्वतःबद्दल धडाडीनं सांगायला पण खूप मोठं धैर्य लागतो, त्याबद्दल तुझी शाबासकी. कारण लोक ना आपली फक्त चांगली बाजूच प्रोजेक्ट करतात. कुठेही 4 जणांमध्ये गप्पा मारताना असो, 400 जणांच्या मॉब समोर बोलताना असो, मी तशीच चांगली आहे, पण तू हे प्रामाणिक आणि पारदर्शी आहेस किंवा माझं माझं हे हे आहे हे मोकळेपणाने सांगण्या इतकं धाडस तुझ्यात आहे. शब्बास त्याच्यावर. कौटुंबिक पार्श्वभूमी माहेरची आणि आत्ताची वस्तुस्थिती सासरची, काय सांगशील? सांगण्यासारखं खूप आहे, म्हणजे याच्यावर अख्खी वेगळी सिरीज होऊ शकते. पण त्यातलं महत्वाचं येस, सो महत्वाचं असं की मी माहेरी सासरी दोन्ही एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आहे. माझ्या माहेरी माझे आजोबा हे दादरा मुक्ती हवेली संग्राम याच्यामध्ये स्वातंत्र्य सैनिक म्हणून काम केलंय, संघाचं खूप काम करायचे. तसेच माझे वडील, तसाच माझा भाऊ. वडील अजून काम करतात? हो, वडील अजून काम करतात. त्यांच्याकडे संघाच्या बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत, जिल्हा राज्यस्तरीयवरच्या पण काही जबाबदाऱ्या आहेत. आणि भाऊ ही संघामध्ये कार्यरत आहे. त्यामुळे घरातलं जे वातावरण तेव्हाचं होतं, तर तेव्हा आई आणि माझी आजी हे सगळे वेगवेगळ्या संघातले लोक येणं, त्यांचा पाहुणचार करणं, धार्मिक काहीतरी कार्य आहेत, सांस्कृतिक आणि घरातली बाई पण त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होत जाते ना. फक्त रांधा वाढा उष्णीकाळाच्या पलीकडे तिच्या कानावर पण हे पडल्यावर तिची इन्व्हॉल्वमेंट. बरोबर. त्यामुळे ह्याच्यातच त्या जुंपलेल्या असायच्या. आणि आता दादाही करतो, त्याच्यामुळे वहिनीही आता त्याच्यामध्ये तेवढाच रस घेऊन या सगळ्या गोष्टी करते. त्यामुळे अशा कुटुंबामध्ये मी मेनली वाढलीये. त्याच्यानंतर जेव्हा माझं लग्न झालं, त्याच्यानंतर मी जेव्हा सासरी आले, तर तेव्हा आम्ही 8 जण होतो. म्हणजे माझे सासू सासरे, माझे दीर जाऊ, त्याच्यानंतर माझ्या 2 आज्या. आज्या म्हणजे माझ्या आजी सासू. मी त्यांना आजीच म्हणायचे. छान आहे हे. पण नुसतं आज्या म्हटलं मला कळलं नाही, म्हणून मी आजी सासू दोन्ही करून घेतलं तुझ्याकडनं. जेव्हा लग्न आलं तेव्हा दोन्ही आजी सासू घरी होत्या. तर असं एक छान मस्त मोठं कुटुंब होतं. त्याच्यामधलं महत्वाचं म्हणजे जसं माझ्या माहेरी एक फिलॉसॉफी होती सामाजिक कार्याची, तशी सासरी सुद्धा माझे सासरे हे ज्ञानप्रबोधिनीचं बरंच काम करतात. रादर प्रबोध उद्योग मध्ये ते पार्टनर आहेत. ते त्यांच्या परीने ज्ञानप्रबोधिनीशी खूप अटॅच्ड आहेत. त्याच्या व्यतिरिक्त माझे सासूबाई शास्त्रज्ञ आहेत. त्या न्यूट्रिशनिस्ट आहेत आणि त्या स्वतः सायंटिस्ट आहेत. तर त्याच्यामुळे त्यांची स्वतःची कन्सल्टन्सी आघारखार इन्स्टिट्यूटमध्ये HOD होती. त्याच्यानंतर माझी जाऊ बँकेत आहे. माझा दीर एका हॉस्पिटलमध्ये मोठ्या पदवीवर IT इन्चार्ज आहे. आणि माझा नवरा CA आहे, स्वतःची प्रॅक्टिस करतो. असं बघितलं तर सगळे बुद्धिजीवी आणि सगळ्यांच्या आयुष्यामध्ये बिझी आणि अत्यंत एक वेगळी व्यक्तिमत्व घरी बघायला मिळते. समृद्धी कायम पैशाचीच नसते ना, विचारांची समृद्धी आहे. आणि ती विचारांची समृद्धी माझ्या सासरी ही खूप नुसतं विचारांची पण नाही, सांस्कृतिक पण. बरोबर, अगदी. म्हणजे त्याच्यामध्ये मी म्हणलं तसं तुम्हाला की माझ्या सासरी सुद्धा बरेचसे असे कार्यक्रम सांस्कृतिक दृष्ट्या केले जातात. उदाहरण सांगायचं झालं तर आमच्याकडे कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम मोठा करतो. आमचं कृष्णाचं देऊळ आहे, जे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आहे त्याच्या मागच्या साईडला परांजपे हायस्कूलच्या इथे कानडे ट्रस्टच्या अंतर्गत एक कृष्णाचं एक मोठं देऊळ आहे. त्याच्यामध्ये माझ्या सासू सासऱ्यांनी खूप आधीपासून म्हणजे बरेच मोठे कृष्णाचे जन्मोत्सव 8 दिवसाचे वगैरे केलेले आहेत. आता त्याचंच आम्ही एक छोटंसं एक रूपांतर जे आहे, तर बरेच वर्ष हे खरं तर तेव्हा स्वरूप वेगळं असेल का? हो, तेव्हा स्वरूप म्हणजे त्या सोहळ्याचा स्वयंपाक, खूप लोक येणं आणि असं सगळं खूप मोठं स्वरूप असणार. त्या काळात श्रद्धा ज्या अशा बिलीफ सिस्टीम्स आहेत. बरोबर. हळूहळू कसं आलं की जशी पिढी बदलत गेली, त्यांचे वेळा आणि हे सगळ्या गोष्टी बदलत गेल्या, तसं ते उत्सवाचं स्वरूप हे वेगळं होणार. पण मग आता मध्ये असं झालं की मध्ये आमचं एकदा जेव्हा डिस्कशन होत होतं तेव्हा मी म्हणलं की आपण आपल्या घरी काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम करूयात कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने. म्हणजे हे कृष्ण जन्म वगैरे होत राहील, पण घरी आपल्या देवळा व्यतिरिक्त की कीर्तन भजन किंवा असं काहीतरी किंवा गाण्याचे कार्यक्रम, म्हणजे धार्मिकच पण त्याच्यात सांस्कृतिक जास्त आणि त्याच्यातून विचारांची देवाणघेवाण होईल असं काहीतरी आपण करूयात. आणि ही कल्पना सगळ्यांनी, म्हणजे धर्म कोणी नाकारत नाहीये, पण थोडी संस्कार संस्कृतीची त्याला एक जोड
बरोबर. तर तेव्हा ही कल्पना मांडली आणि सगळ्यांनीच इतकी ती धरून घेतली की आता गेले 4 वर्ष आमच्या घरी आम्ही कीर्तनाचा किंवा गाण्यांचा किंवा कृष्ण लीला रिलेटेड ज्या काय गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा आम्ही एक सांस्कृतिक कार्यक्रम करतो. आणि त्याच्यामध्ये मला म्हणजे आता घरी एक वेगळं वातावरण होतं. आता तसं बघितलं तर हा कार्यक्रम माझ्या मुलांनी जन्मतःच बघितलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या बघत आले जन्मापासून, त्यांच्या दृष्टीने ते एक नवीन परंपराच विकसित. मग आता असं नाही ना म्हणजे की बैस मी तुझ्यावर आता संस्कार करते, ह्याला काही अर्थ नाहीये, हे सहज त्यांच्यामध्ये रुजतं. हे सगळं एकत्र कुटुंब पद्धतीमध्येच होऊ शकतं. म्हणजे याच्यामध्ये थोडंसं इलॉबरेटिव्ह अजून सांगायचं झालं तर आज माझा व्यवसाय मी स्वतः करते म्हणून मला घरी यायला उशीर होतो. आत्ताच्या ह्या एकूण सगळ्या माझ्या ओढाताणीमध्ये मी खूप निर्धास्त असते संध्याकाळी, कारण की माझ्या मुलाकडे बघायला म्हणजे त्याची इमोशनल बुक मी म्हणते महत्वाची. तर त्याच्यासाठी तो डेकेर नसतो. तो आज आजी आजोबा आणि मावशा मदतनीसांच्या अंगा खांद्यावर अगदी मस्त दंगा घालत असतो घरी. आता अशा ह्याच्यामध्ये आजी आजोबांसोबत तो वाढतो आहे. याच्या व्यतिरिक्त सांगायचं झालं तर एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये विचारांची देवाणघेवाण पण खूप होते. म्हणजे मला ह्याच्यासाठी तुम्हाला एक सांगावं असं अगदी आवडेल की देवकी पंडितांनी एका सारेगमपच्या कार्यक्रमामध्ये एक मुलगी एक लता मंगेशकरांचं गाणं गात होती. तर तेव्हा तिने ना एक हरकत वेगळ्या पद्धतीने घेतली, नवीन हरकत घेतली. खूप अजरामर गाणं होतं आणि ते एक नवीन पद्धतीने घेतलं. त्याच्यानंतर देवकी पंडितांनी फीडबॅक देताना असं सांगितलं की तुला पूर्ण गाणं 100% जसं तसं येत आहे का, मूळ स्वरूपात जर का ते तसं मूळ स्वरूपात तुला येत असेल जसं लता दिदींनी म्हणलेलं आहे तरच तुला हक्क आहे ते गाणं इम्प्रोव्हाइज करायचं. कारण जे मुळातलं आहे ते तुम्ही आधी मुरवा रुजवा. बरोबर. तसंच हे मला असं वाटतं की एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये असतं. काय एखाद्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जर का काही बदल आणायचे असतील जे आत्ताच्या पिढीला वाटतात की हे खूप ट्रेडिशनल आहे, हे आता आपण जरा वेगळ्या पद्धतीने करून पाहू असं, तर त्याच्या आधीची स्टेप जी असते तर त्या घराच्या सगळ्या गोष्टी त्या घराचे विचार हे आधी समजून घेणं आणि ते अंगवळणी पडणं आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात व्हॅल्यू ऍडिशन प्रयोगापेक्षा व्हॅल्यू ऍडिशन काहीतरी करत राहणं हे सर्वात महत्वाचं आहे. मुळात ते आधी तुम्ही ऍक्सेप्ट करा होल हार्टेडली, त्याच्यात स्वतःला मोल्ड करा. बरोबर. आणि मग त्याच्यात तुम्ही काय तुमचं म्हणणं मांडायला अधिकारी होऊ शकता. बरोबर. आणि प्रत्येक एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कसं आहे की सर्वात महत्वाचा मला असा भाग वाटतो की पोलिसाचं काम करतो, डॉक्टरचं काम करतो, त्याच्यानंतर कचरे झाडणारा माणूस कचरे झाडण्याचं काम करतो. म्हणून एक कम्युनिटी जी आहे ती व्यवस्थित चालते. तसंच एकत्र कुटुंब पद्धतीचे की प्रत्येक जबाबदारी ही त्या 2 माणसांवर नसते, काही वाटले जातात. आणि त्याच्यामध्ये मग मला 4 गोष्टींमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये मला डोकं नाही पाहायला लागत नाही. त्यामुळे आपल्याला हा जो वेळ मिळतो मग तो आपण आपल्या डेव्हलपमेंटसाठी वापरू शकतो. नक्की. सो मला आत्ताच्या फेजला तुला असं म्हणायचंय का कम्युनिटी शब्द काढलाच म्हणून की मोठ्या समाजाचं कौटुंबिक पातळीवरचा हा एक छोटा समाजच एकत्र नांदतो. बरोबर. कारण विचार वेगळे असतात आणि विचार एकत्र आणण्याचं ते पारदर्शक प्रमाणे पद्धतीने मांडण्याचं हे खूप महत्वाचं काम असतं. आणि त्या ऍडजस्टमेंट्स येतात पण त्याच्याच बरोबर ह्याही गोष्टी येतात आणि फायदे तोटे दोन्ही. बरोबर. प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं आत्ताच्या ह्या फेजमध्ये जेव्हा मी एक 2 वर्षाच्या मुलाची आई आहे आणि किती लिमिटेड वेळ देऊ शकते, दुसरंही काही स्वतःला सिद्ध करायचं, तर त्या सगळ्या अनुषंगाने एकत्र कुटुंब पद्धती आणि माझ्या मुलाची इमोशनल बुक जपणारी लोक ही माझ्या आजूबाजूला आहेत. हे माझं खूप भाग्य आहे. हे जर का असं नसतं तर मला माहितीये मला खूप कॉम्प्रोमाइजेस करायला लागले असते. दोन्हीकडे मुलावर पण अन्याय झाला असता, इकडे तुझी वैचारिक काम आहे तिथेही तुझा परिणाम झाला. बरोबर. आणि याची मला पूर्णपणे जाणीव आहे. तर त्याच्यामुळे मी म्हणलं असं की आत्ताच्या फेजमध्ये आय एम ब्लेस्ड विथ द बेस्ट असं म्हणून जे काही मिळतं आहे त्याच्यामध्ये म्हणजे तू त्याच्यासाठी पण काहीतरी करते आहेस, ते आपोआप नाही मिळत. पण म्हणजे मला असं वाटतं की ही देवाणघेवाण राहते. मग याच्यामध्ये आपण स्वतःहून काहीतरी घरासाठी करावं हे मला वाटतं. ते विचार ऍक्सेप्ट होणं, ते ऍक्सेप्ट पेक्षा ते विचार समोर मांडताही येणं, धैर्य हे येणार कुठून? कारण जर नको असेल तर मग ते तुटलंच. आणि ते समोरच्याकडून ती ऐकण्याची पद्धत म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा की एखादा विचार मी घेतल्यानंतर त्याच्यावर खरंच सिन्सिअरली समोरचा माणूस विचार करतोय. म्हणजे वस्तू देणार घेणार नाही तर विचार देणं घेणं. आणि हे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये खूप महत्वाचं आहे की संवाद साधणं
आपल्याला जे विचार आहेत ते समोर मांडणं. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे वर्क होतं. छान सांगितलीस माहिती इन द सेन्स अनुभव. वा, भारी, छान, मस्त, सुंदर, सुरेख, अप्रतिम, ग्रेट, बेस्ट, हे सगळे शब्द, प्रतिसादाचे शब्द मी बासनात बांधून साईडला ठेवून दिलेत भार्गवी. अक्षरशः हे मला अगदी असं खरंच का बरं सांगावं वाटलं. त्याचं कारण म्हणजे तू सांगत असताना माझ्या डोक्यात हेच चाललं होतं की ओळख नवदुर्गांची ही जी मी मालिका आता करतेय, तर मला तुम्हा काही तरुण वयातल्या उद्योजकांचं रोजचं जगणं, धडपड जाणून घ्यायची होती आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची होती. पण इथे तुझं जगणं बाजूला राहिलंय, तुझे विचार हे जरी माझ्या आतपर्यंत संपूर्णपणे पोहोचले तरी चिक्कार आहे असं मला या घडीला वाटतंय. तुझे मिस्टर सीए आहेत म्हणालीस, तर तुमच्या दोघांमधलं नातं, आता ही जी वैचारिक आपण बोलतो आहोत त्यामुळे त्याच बॅकग्राऊंडवर मी पुढे जाते की तुमच्या दोघांत भांडणं होतात का, मग पहिली माघार कोण घेतं, इतके मामूली म्हटलं तर प्रश्न मी नाही विचारत. मी विचारीन की तुमच्या दोघांमधलं नवरा बायकोन या नात्या पलीकडचं नातं कसं आहे? खरं मला सांगायला खूप छान वाटतं की माझा नवरा जो आता सीए आहे आणि खरं तर MSc इन इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स अँड फायनान्स, सागर त्याचं नाव, तर MSc इन इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स अँड फायनान्स, MA इन इकॉनॉमिक्स, असा एक बराच शिकलेला असं हे आहे. आमच्या दोघांच्या वयामध्ये 8 वर्षाचं अंतर आहे. काय सांगतेस? हो, आमचं लव्ह मॅरेज आहे. तर अशा ह्याच्यामध्ये बरेचदा असं होतं की एक तुम्ही लग्न केल्यानंतर पहिले 1-2 वर्ष तुम्ही मित्रमैत्रिणींपासून जरा लांब जाता, वेळ नाही होत वगैरे, आणि ते तुम्ही मिस करता फेज. तर अशा ह्याच्यामध्ये मला ती उणीव कधीच भासली नाही, कारण की माझा नवरा होता आणि माझा नवरा हा माझ्या मित्रासारखाच आहे. त्याच्यामुळे मला लग्न, कौटुंबिक चर्चा याच्याही पलीकडे जाऊन मी जे विचार माझे एखाद्या व्यवसायाशी रिलेटेड असतील, एखाद्या वेगळ्या सामाजिक कामाशी रिलेटेड असतील, हे मी सगळे विचार त्याच्याशी शेअर करू शकते. व्यक्त करायला तुला एक चांगलं अगदी मिळालं आहे. अगदी म्हणजे बरोबर. तर आता अशा ह्याच्यामध्ये तुम्ही योग्य शब्द वापरलात की मला असं वाटतं की लग्न, जेव्हा मी म्हणलं तुम्ही लवकर लग्न आलं कारण की मला एक चांगला कंपॅनियन मिळाला, की एक चांगला सहचर मिळाला, म्हणून माझं लग्न त्या लवकर झालं. म्हणजे योग्य व्यक्ती मिळत असताना वयाचं काही असं तिथे बंधन नाही वाटलं. म्हणजे आत्ताच काय करायचं असं काही नाही वाटलं. नाही वाटलं ना, तेव्हा वाटलं, आता नाही वाटलं. पण तरी आता तू अनुभवात म्हणते की नाही. तर आता त्या अनुषंगाने लव्ह मॅरेज म्हटल्यावर ती तयार होतीच. लव्ह मॅरेज म्हणणार तेव्हा वाटलं नाही असं नाही, म्हणजे तुला वाटलं की अरे आपण लवकर लग्न करतोय, पण तेव्हा हे पण होतं की येस चांगलं आहे तर कशाला. म्हणजे कंपनी आता ह्याच्या पलीकडे काय मिळू शकतं आपल्याला, थांबून काय मिळवायचं. एक्झॅक्टली. तर आता अशा सगळ्या पार्श्वभूमीवर मला सर्वात महत्वाचं सांगायला लागलं की माझा बिझनेस जेव्हा मी सुरू केला तर तेव्हा सर्वात इमोशनल जी तुम्हाला सपोर्ट लागतो, मला फायनान्शियल पेक्षा इमोशनल सपोर्ट हा माझ्या नवऱ्याने मला प्रचंड केला, खूप प्रोत्साहन दिलं, अजूनही देतो. आमच्यामध्ये काय मतभेद होत नाहीत असं नाही. एक लेफ्ट राईट ब्रेनचा जो वाद असतो तो कायम समोर येऊ शकतो, पण त्याच्यामध्ये आम्ही हे लग्ना पलीकडे, प्रेम ह्याच्या सुद्धा पलीकडे एक जेव्हा कंपॅनियन किंवा एक फेथ आपण त्या रिलेशनवर ठेवतो, तर त्याच्या अनुषंगाने मला माझ्या नवऱ्याबद्दल असं सांगायला आवडेल की तो खूप अत्यंत ऐकून घेणारा व्यक्तिमत्व आहे किंवा तो समजून घेतो, त्याच्यानंतर तो प्रोत्साहन देतो. असं मला कधी त्याच्यावर बोलताना निगेटिव्ह वाटतंय किंवा अशा काहीही भावना कधी येत नाहीत. मला नैराश्यामधून बाहेर काढणारा व्यक्ती सुद्धा तोच असतो. अशा बरेच वेळेला हे नवरा म्हणून तर तो तुला हात देतच असेल, पण जास्त करून तो तुझ्या एक सहभावना म्हणतात, बरोबर, कंपॅनियन म्हणूयात किंवा आपण एक सहचर म्हणूयात किंवा एक आपण मित्र पण म्हणूयात तसं बघितलं तर त्या दृष्टीने म्हणजे मी म्हणलं जसं की मी जे म्हणते सारखं की मी प्रिव्हिलेज्ड आहे, मी ब्लेस्ड आहे, तर ह्याच्यामध्ये नवरा सुद्धा त्याच्यामध्ये येतो की मी खूप भाग्यवान आहे की तो आज माझ्या आयुष्यात आहे म्हणून तू काही आणखीन करू शकते. आणि मला खरं सांगायचं तर तेव्हाही आणि आजही मला नेहमीच व्यावसायिक दृष्ट्या असं वाटतं की मला त्याच्यासारखं व्हायचंय. अजूनही मला असं वाटतं की त्यांनी जी उंची त्याच्या प्रोफेशन मध्ये गाठलेली आहे, बरेचदा असं असतं की तुमचे आदर्श कोण असं तुम्हाला विचारलं, प्रत्येक
ह्याच्याप्रमाणे तुमचा आदर्श बदलू शकतो. आणि त्या तुझ्या क्षेत्रातलाच आदर्श असायला पाहिजे असंही नाही. एक व्यक्ती म्हणून तुला कसं आदर्श जगायचं ह्याच्यासाठी एक्झॅक्टली तू तुझ्या नवऱ्याचंच नाव घेशील. हो, म्हणजे मला असं वाटतं की मला त्याच्यासारखं व्हायचं. पण त्याच्यातले जे गुण आहेत ते त्यांच्यावर तू भाळली होतीस आणि म्हणून लव्ह मॅरेज केलं. बरोबर. अजूनही तुला तू तसं व्हावंस हे वाटतं. मला अजूनही वाटतं की त्यांनी त्याच्या ह्या वयामध्ये काय केलेलं असेल. मी म्हटलं 8 वर्षाचं अंतर आहे आमच्यामध्ये, त्यामुळे आमचं ठरलेलं आहे की 4 पावलं मी पुढे येणार, 4 पावलं तो मागे येतो. तर त्याच्यामुळे हे एक चांगली घडी बसलेली आहे आणि त्याचा मला खूप सपोर्ट आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. सागर ऐकतोयस ना रे, भार्गवीच्या प्रत्येक वाक्याला मध्ये म्हणायचं होतं सागर ऐकतोयस ना, तुझं जाहीर कौतुक केलेलं आहे. म्हणजे तुमच्यामध्ये जी काही छान बॉन्डिंग आहे त्यामुळे तुम्हाला एकमेकांना हे तुमची एकमेकांबद्दलची मतं माहितीच आहेत. पण मी आता इथे संधी घेतली की सागर मला हे तुझ्या बायकोचं सगळं ऐकून खूपच भारी वाटलंय. तुमच्या कुटुंबात मुलं किती? माझ्या कुटुंबामध्ये मला मुलगा 2.5 वर्षाचा अभिराम, त्याचा अभिराम, आणि माझी पुतणी. तिची काय माझ्याकडे टेक्निकल जबाबदारी असं नाही. तिचं नाव सानवी. ती 3.5 वर्षाची. लागोपाठचेच आहेत. हो, लागोपाठचेच आहेत. सो पण तिच्याशिवाय या प्रश्नाचं उत्तर पूर्ण होत नाही. त्यामुळे म्हणूनच मला वाटतं एकंदरीत तुझ्या स्वभावाचा व्यक्तिमत्वाचा अंदाज मला हे 15 मिनिटं बोलल्यावर जेव्हा आलाय तेव्हा मी तुझा एक मुलगांना असं म्हटलंच नाहीये. तर त्याच्यामुळे ते दोघं जण, कुटुंबात मुलं किती असंच मी सुरू केलं. ते दोघं जण आता एकत्र मस्तपैकी अगदी सख्ख्या भावंडांसारखे जुळ्यासारखे वाढतात आणि त्यामुळे मी म्हणेन की मी अगदी आनंदी आहे. पण मग तू म्हणजे पुतणी ही नावाला आहे, तुझ्यासाठी दोन्ही मुलं आणि तुझ्या घरात सगळे दोघांनाही समानच वाढवलं. म्हणजे दोघे जुळे आहेत असं म्हणायला हरकत नाही. मला जुळं आहे म्हणायलाही हरकत नाही. छान. मुलांना रोज किती वेळ तुला देता येऊ शकतो आणि काय म्हणजे क्वालिटी टाइम? सो तसं बघितलं तर खरं नाही देतात मुलांना वेळ. म्हणजे एखाद दुसरा तास मिळतो. अगं पण 24 तासात 1 तास सुद्धा खूप झाला आणि तोही काहीतरी प्रोडक्टिव्ह म्हणजे काहीतरी करताय तुम्ही त्याच्यामध्ये. म्हणजे तुला समाधान आहे तो वेळ घालवल्याचा. म्हणजे सर्वात महत्वाचा वेळ हा आजी आजोबा आणि शाळा यांच्यामध्ये त्याचा जातो. पण आम्ही 1-2 तास त्यांच्या बरोबर 2-3 तास रात्रीचे असतो आणि ऑफकोर्स शनिवार रविवार असतो तो. पण हे मॉम गिल्ट आहे खास. हो, मी नाही वेळ देऊ शकत म्हणून. हो तसं आहे. पण थोडंसं मला असं वाटतं की स्वतः मला माझा नवरा सागर नेहमीच म्हणतो की स्वतः आनंदी असल्यानंतर आपण इतरांना आनंद देऊ शकतो. आणि त्याच्यामुळे मी जरी ऑफिसमध्ये असते तो जो माझा आनंद आहे तो केल्यानंतर एक फ्रेश माइंडनी घरी दमलेलो असतोच मेंटली, पण तो त्यांचा वेळ असतो. तर आता मला खरं सांगायचं तर जेव्हा त्यांच्या शाळेतून अभ्यास येतो तर तेव्हा मला असं वाटतं की अरे काय यांचा अभ्यास घ्यायचा, त्यापेक्षा काहीतरी सवय. मला मुलांबरोबर टाइमपास खेळायला खूप आवडतं. दंगा मस्ती. हो, म्हणजे मला कदाचित माझ्या घरचे असं म्हणतात तू असं काही नवीन नको शिकूस. तर पण मला त्यांना उद्योग करायला देणं, त्यांना बाहेर फिरायला देणं, वेगवेगळ्या ठिकाणी नेणं. मला असंही म्हणतात करणं की अरे तू फार घाई करतेस, त्यांना आता काही कळणार आहे का, पण मी ते करते कारण मला ते आवड. करून बघायचं आणि करून बघायला काही हरकत नाही. 1% जरी त्यांच्यापर्यंत आता पोहोचलं तरी म्हणजे त्यांच्यासारखीच मला त्यांच्यावर मस्ती करायला आवडतं. तर आता जसा पेशन्स असतो तशी मस्ती होते. मुलात मूळ होऊन त्याचाही आनंद घेऊन. आणि मग त्यांना तुझ्याबद्दल कुठे परकेपणा त्यामुळे जाणवतच ना, त्यांच्यातलीच तू एक असं म्हणू शकता. तशीही मी पिढी वाईज तशीच त्यांच्यातली असं मी स्वतःला मानते. आता मी अजून मला स्वतःला मोठी समजत. भार्गवी, आता आपण हे इतकं सगळं बोललो तर थोडा हा ऑड वाटेल प्रश्न की तुला काही छंद आहेत का, कारण इतकं तू करतेस. आता अजून वेगळा छंद काय, पण तरीही आतापर्यंत उल्लेख ज्याचा झाला नाहीये असा काही सांगशील? खरं मला छंद म्हणजे मला गाणी ऐकायला खूप आवडतात आणि मी स्वतः भारतीय शास्त्रीय संगीत शिकलीये. अय्या, हे आपल्या बोलण्यात आलंच नाहीये. 4 वर्षाची असल्यापासून मी गाणं शिकते. 30 वर्षापर्यंत शिकत होते. 25 वर्ष तू त्याच्यात घातलीस. प्रतिभाताई शिदोरे सगळं करता करता हे तू पण 25 वर्ष मोठा काळ झाला ना. हो, आता 100 वर्षाचं आयुष्य सरासरी जरी धरलं तरी 80 धर, त्यातलं बरीच केलीस. पण सध्या ऍक्च्युली गाणं खूप मागे पडलं आहे तसं. पण मला गाणी ऐकायला आवडतात. मला शास्त्रीय संगीत ऐकायला आवडतं. मला शास्त्रीय संगीत मी शिकली आहे आणि माझे स्टेज शोज पण झालेले आहेत. हो, म्हणजे एक 30-40 स्टेज शोज झालेले आहेत. माझ्या मित्रांबरोबर मी ते केलेत. म्हणजे माझा मित्र देवेंद्र भोमे म्हणून आहे, तर तो कंपोजर आहे, म्हणजे ज्याला आपण संगीतकार म्हणतो. आम्हाला काही ऐकवशील?
हो ऐकवते. आमचंच एखादं गाणं मी तुम्हाला सांगते की ज्याच्यामध्ये जे आम्ही कंपोज आमचं म्हणजे लिहिलंय, ताल लावली आणि आता ओरिजिनल गाणं म्हणून दाखवशील आम्हाला. तर त्याच्यामध्ये आम्ही आधी शोज जेव्हा करायचो, आमचा जो ग्रुप होता त्याचं नाव होतं हृदगंध म्हणून. हृदगंध वेगळं आणि अर्थ पण त्याचा पटकन नाही लागणार. आणि त्याच्यामध्ये आम्ही कविता लिहायचो, आम्ही कविता कंपोज करायचो आणि असे कार्यक्रम करायचो. तर त्याचा एक अल्बमही झालाय. तर त्याच्यामध्ये काय नावानी अल्बम? मनातल्या आठवणी. मनातल्या आठवणी 12 गाण्यांचा अल्बम झालाय. तर आमचा एक 30-40 जणांचा ग्रुप होता. तर त्याच्यातलंच एक गाणं मी म्हणून दाखवतो. जरूर. म्हणजे मीच तुला म्हटलंय म्हण म्हटल्यावर उत्सुकता आहे. हो अगदी. मन माझे झुलते रे, मन माझे खुलते रे, मन माझे झुलते रे, मन माझे खुलते रे, मन माझे तुझसाठी हुरहुरते रे, झुलते रे मन माझे. तू गीत नवे गाताना मी तुला बघतच राहावे, तू गीत नवे गाताना मी तुला बघतच राहावे, अन डोळ्यांच्या वातीने मी तुला, डोळ्यांच्या वातीने मी तुला ओवाळावे. मन माझे झुलते रे, मन माझे खुलते रे, मन माझे तुझसाठी हुरहुरते रे, झुलते रे मन माझे. खूप छान, खूपच छान. म्हणजे मला शब्द, अर्थ आणि चाल सगळं, चाल पण खूप छान आहे. म्हणजे अशी कशाच्या जवळ जाणार आहे का असं नाही वाटत आहे, की ऐकताना सगळा मिळून जो अनुभव होता तो छान होता. म्हणजे तुम्हालाही आवडलेच आहे मला माहितीये. मजा आली ऐकताना. येस, थँक्यू. आणि तू म्हणालीस की गाणं तुझं मागे पडलंय, तर त्याची तुला अजिबातच परवानगी मी देत नाहीये. वयाच्या वडीलकीनं माझा आदेश आहे तुला की ते डिपार्टमेंट मागे पडलेलं ते गाण्याचं तुझं क्षेत्र ते पुढे आण आणि त्याच्या लगेच 1-2 दिवसात नाही पण आठवडा महिनाभरात मनावर घे. असं मागे ठेवलंस तर ते मागेच राहील. तर तसं करू नको. इतकं काय काय करतेस, केलंयस सगळ्या गोष्टी पुढे. नाही, डेफिनेटली. तुझा स्वभाव खर्चिक की कंजूस आणि ह्यावरून नवऱ्याशी कधी वादावादी? माझा स्वभाव खर्चिकच. म्हणजे डायरेक्ट डिक्लेअर का? हो, म्हणजे हो मी खर्च खूप करते. खर्च करते म्हणजे मला बार्गेन करता येत नाही. मला इतरांवरही खर्च करायला खूप आवडतो. नाही, यातलं बार्गेन मला येत नाही करायला. म्हणेल त्या किमतीला. हो, म्हणजे आता हळूहळू मी शिकते सुद्धा की थोडंसं ऍटलिस्ट आपण त्या गोष्टीची किंमत काय आहे क्वालिटी बघून ठरवायचं. हा, म्हणजे थोडंसं आता मी त्याच्यामध्ये म्हणजे भाजीचा भाव हे किती किलो वगैरे असं विचारलं तर नाही. एक ऑर्डर असते आणि हा इतके पैसे देऊन टाकायचं आणि मोकळं व्हायचं. मग त्यामुळे घरी हो म्हणजे थोडा प्रॉब्लेम होतो त्या बाबतीत. पण त्याच्यामध्ये असं आहे की नवरा मला कधी काही असं खर्चावरून फार काही बोललाय असं मला काही आठवत नाही. फक्त हे नक्की आहे की प्रत्येक वस्तूची खरी किंमत काय आहे हे तरी माहिती असायला पाहिजे. आणि हे माझ्या घरी व्यावहारिक ज्ञान पण आहे. पण हे नाहीये असं. तर त्याच्या अनुषंगाने मला प्रयत्न करायला लागेल. सो स्वभाव खर्चिक का कंजूस? तर खर्चिकच. आणि इतरांसाठी करतेस हे पण आहे. पण तू आता म्हटलीस की नवरा नाही रागवत, पण मग एकत्र कुटुंबात सिनियर्सचं काय? रागवत नाही, पण ते असं की अगं तू हे काय केलं का धरतात. म्हणजे कान उघडणी करतात अशा दृष्टीने की अगं याची किंमत खरं तर इथे हे आहे. त्यांनी अनुभव घेतलाय. इतके पावसाळे पाहिजेत म्हटलं तुला सांगणार. तर मग त्याच्यामुळे ते म्हणतात अरे की तू एवढे कशाला पैसे देतेस, जरा विचार कर, जरा या सगळ्या गोष्टींवर हे कर, कशाला एवढा खर्च करायचा आहे, अजून 4 गोष्टी ठिकाणी ओव्हर द पिरियड तू शिकशील सुद्धा हे असं म्हणूयात. भार्गवी, तुझ्या व्यक्त होण्याचा खजिना आणि त्यातला ऐवज इतका प्रचंड आहे की या मालिकेचे किमान 4 भाग तरी आपल्याला करायला हवेत. आणि मी तुझ्यासाठी ह्या मालिकेमध्ये 4 भाग राखीव ठेवायला हवे होते असं आता मला वाटतंय. पण ही सुरुवात आहे.
कदाचित आपण पुन्हा या विषयावर किंवा कोणत्याही विषयावर अशा मनमोकळ्या गप्पा नक्कीच मारूयात. म्हणजे आपल्यात आता इतकं छान बॉन्डिंग बोलता बोलताच झालं की गप्पा म्हणजे आपल्याला आता गप्पा खूपच होत्या. तेव्हा आता अल्प विराम घेऊयात. बरोबर. पण त्याच्या आधी मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला अगदी आवडेल की मी यांचा चॅनल मी स्वतः सबस्क्राईब केलेलाच आहे. तुम्हाला सगळ्यांनाही मी अगदी आवर्जून सांगते की खूप चांगला कंटेंट आणि खूप वेगळ्या पद्धतीचा कंटेंट तुम्हाला इकडे बघायला मिळतो. त्यामुळे तुम्ही जरूर या चॅनलला सबस्क्राईब करा. या सगळ्या ज्या नवदुर्गांची सिरीज आहे याच्या व्यतिरिक्त बरेचसे व्हिडिओ त्यांना सगळे बघा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि मला असं वाटतं की ते सर्वात जास्त महत्वाचं काम आहे की लोकांपर्यंत वेगवेगळे विचार पोहोचवणं. हे त्या करतायत तर तुम्ही जरूर जरूर त्यांना खूप सपोर्ट द्या. थँक्यू सो मच. भार्गवी, काही ओळखी काही परिचय होण्याच्यासाठी आकाशस्थ ग्रहांची युती व्हायला लागते असं कुणीतरी म्हटलंय. आणि नसेलच कुणी म्हटलं तर मी म्हटलंय आत्ता. शाबास. म्हणजे आपलं थोडक्यात काय मला म्हणायचं की आपली ओळख झाली हा एक छान मुहूर्त होता आणि म्हणूनच आपल्या ओळखीचा आपल्या भेटीचा योग आलाय. यापेक्षा अधिक काही मी तुझ्याबद्दल तुझ्या माझ्या भेटीबद्दल बोलत नाही, कारण बोलूच शकत नाही. तुर्तास इतकंच की तुझी वैचारिक स्पष्टता आणि प्रगल्भता एव्हरेस्ट इतकी उंची गाठो आणि तू व्यावसायिक, सामाजिक, सांस्कृतिक हा जो तुझा सगळा पसारा मांडलेला आहेस तर हा तुझा वारसा तुझी दोन्ही मुलं समर्थपणे पुढे न्यावोत यासाठी मी तुला शुभेच्छा देते. तुला देण्यासाठी आता माझ्याकडे एवढंच आहे. आणि इथे आलीस त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नाही, तुम्हालाही खूप खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही मला इथे बोलवलं, ही संधी दिलीत आणि तुमच्याशी गप्पा मारायला मलाही खूप आवडलं. तुमचे आशीर्वादही तुम्ही मला दिले, तुमच्या इच्छाही प्रकट केल्यात, तर सगळं सगळं खूप 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 धन्यवाद. थँक्यू. मंडळी, गुप्त साम्राज्याच्या काळाला प्राचीन भारताच्या किंबहुना आजवरच्या भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण युग असं म्हटलं गेलंय. धनधान्य झालंच तर साहित्य, कला, संस्कृती, अजून विज्ञान अशा त्या काळातल्या परम उत्कर्षाची वर्णन मी जेव्हा वाचली तेव्हा अगदी खरं सांगते तुम्हाला की समृद्धी, संपत्ती, श्रीमंती, संपन्नता, बहुश्रुतता आणि सुबत्ता या सगळ्या शब्दांचे खरे अर्थ मला तेव्हा समजले. आज आपण भार्गवीशी ज्या गप्पा मारल्यात आणि त्याच्यातून आपल्याला वैचारिक समृद्धी म्हणजे काय असतं हे थोडंफार अनुभवायला मिळालंय, अंदाज आलाय. तर हे जे मी आता स्टेटमेंट केलं ह्याच्याशी तुम्ही अगदी सहमत आहात याची मला खात्री आहे. चला थांबूयात आता. शेवटी माझी नेहमीची एक आग्रहाची विनंती, या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अद्यापपर्यंत केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका. धन्यवाद.